हॅलो हाय नमस्कार. मी सुदर्शन देवघरे पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं एका नव्या टॉपिकमध्ये आणि स्वागत करतो. आजचा जो आपला टॉपिक आहे हा आहे इम्युनॉलॉजी आणि हा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप महत्वाचा आहे. कारण जिल्हा परिषदच्या न्यू सिलेबसमध्ये हा टॉपिक दिलेला तर आहेच, पण त्याचबरोबर आरोग्य विभागाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू देखील इम्युनॉलॉजी हा खूप महत्वाचा टॉपिक आहे. त्यामध्ये देखील हे मेन्शन केलेलं आहे. सो आपण स्टार्ट करूया आपला इम्युनॉलॉजी हा टॉपिक. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की इम्युनिटी म्हणजे काय? बघा, इम्युनिटी म्हणजे काय? एखादा डिसीज कॉझिंग एजंट, ज्याला आपण पॅथोजन असं म्हणतो, डिसीज कॉझिंग एजंटला म्हणतात एखाद्या गोष्टी ज्याच्यामुळे आपल्याला मायक्रो ऑर्गॅनिझममुळे आपल्याला जर डिसीज होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? पॅथोजन. सो व्हॉट इज अ पॅथोजन? तर डिसीज कॉझिंग एजंटला आपण काय म्हणतो? पॅथोजन म्हणतो. बघा, द ॲबिलिटी ऑफ ऑर्गॅनिझम टू रिकॉग्नाइज अँड डिफेंड इटसेल्फ अगेन्स्ट द स्पेसिफिक पॅथोजन ऑर अँटीजन. आपल्या बॉडीमधली जी ॲबिलिटी आहे, कशा विरुद्ध? पॅथोजनच्या विरुद्ध. पॅथोजन काय करणार? अँटीजन काय करणार? डिसीज क्रिएट करणार. सो डिसीज क्रिएट करणारे पॅथोजन आणि जे काही अँटीजन आहे यांच्या विरुद्ध आपल्या बॉडीची जी कॅरेक्टरिस्टिक्स आहे की त्यांना दूर ठेवण्याची जी आपली ॲबिलिटी आहे त्याला म्हणतात इम्युनिटी. ठीक आहे. सो अँटीजन काय हे मी समोर तुम्हाला सांगतो. अँटीजन म्हणजे काय असतात की हे पण आपल्या बाहेरून आपल्या बॉडीमध्ये येतात आणि ज्याच्यामुळे डिसीज होऊ शकतो. सो पॅथोजन आणि अँटीजन नियर अबाउट सेम आहे, ज्याच्यामुळे आपल्या बॉडीमध्ये डिसीज क्रिएट होऊ शकतात आणि त्याच्या विरुद्ध आपली बॉडी जी आहे ती इम्युनिटी क्रिएट करते, किंवा आपण म्हणू शकतो अशी सेल्फ स्वतःच्या डिफेन्स सिस्टीमसाठी जी काही त्या पॅथोजन पासून वाचण्यासाठी आपल्या बॉडीकडे जी ॲबिलिटी आहे त्याला आपण काय म्हणतो? इम्युनिटी असं म्हणतो. तर बघा, इम्युन रिस्पॉन्स. आता इम्युनिटी म्हणजे काय? तुम्हाला सांगितलं, पॅथोजन आपल्या बॉडीमध्ये एंटर होतोय, अँटीजन आपल्या बॉडीमध्ये एंटर होत आहे, त्याची इच्छा आहे डिसीज व्हावी आणि आपली बॉडी त्याला काय करते? अपोज करत आहे. अपोज करत असताना जो रिस्पॉन्स येतो त्याला आपण काय म्हणतो? हे इम्युन रिस्पॉन्स. आता बघा, तो अपोज कसा केला जातो? तर प्रोडक्शन होते अँटीबॉडीचं किंवा लिम्फोसाइट्सचं. आता लिम्फोसाइट्स काय आहे? जेव्हा आपण हिमॅटॉलॉजी बघितलं होतं तेव्हा मी त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की WBC जे आहे हे फायटर सेल आहे. आपल्या बॉडीला वाचवण्यासाठी सर्वात समोर खंबीरपणे उभे असलेले कोण आहे? तर WBC आहे. तसेच अँटीबॉडी देखील आहे. हे जे अँटीजन येतात आपल्या बॉडीवर डिसीज क्रिएट करण्यासाठी, त्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी आपली बॉडी काय बनवते? अँटीबॉडी. सो अँटीजन बाहेरून येतात डिसीज क्रिएट करण्यासाठी, त्याच्या विरुद्ध आपली इम्युनिटी काय करते? अँटीबॉडी प्रोड्यूस करते. आपली बॉडी काय प्रोड्यूस करते? अँटीबॉडी प्रोड्यूस करते आणि अँटीजन बाहेरून आलेले असतात. सो प्रोडक्शन ऑफ अँटीबॉडी, आपली बॉडी काय करते? अँटीबॉडी प्रोड्यूस करते. अँड द जनरेशन ऑफ अ स्पेशलाइज्ड लिम्फोसाइट अगेन्स्ट द स्पेसिफिक अँटीजन. त्या अँटीजनच्या विरुद्ध आपली बॉडी काय प्रोड्यूस करते? त्याला आपण लिम्फोसाइट्स किंवा WBCचा एक टाईप आहे तो लिम्फोसाइट्स. तर हे प्रोड्यूस होते. बघा, आपली बॉडी जी आहे ना, ऍक्च्युली हे जे लिम्फोसाइट आणि मी जे तुम्हाला अँटीबॉडी सांगितलं, हे जे प्रोडक्शन आहे हे थर्ड लाईन आपण काय म्हणू शकतो? प्रोटेक्शन लेअर आहे. पहिली जी लाईन लेअर आहे तिथे आपले सेल आहे, किंवा आपण काय म्हणतो? आपण फर्स्ट लाईन मध्ये आपले जे स्किन येते, म्युकस मेम्ब्रेन येते. सर्वात पहिले जर अँटीजन आला, आपला कोण अपोज करत असेल, फर्स्ट लाईन डिफेन्स सिस्टीम मध्ये जर कोणी येत असेल तर ती आपली स्किन आहे किंवा म्युकस मेम्ब्रेन आहे, हे थांबवण्याचा प्रयत्न करते. सेकंड लाईन मध्ये काय येते? तर फॅगोसाइटोसिस ऑफ WBC आणि इन्फ्लेमेशन रिस्पॉन्स. तर एखादा अँटीजन जर आपल्या बॉडीमध्ये येत असेल तर पहिले आपल्याला काय होते? इन्फ्लेमेशन होते, किंवा आपल्या बॉडीमध्ये जे WBC असतात ते त्या अँटीजनला खाऊन टाकतात. ठीक आहे, याला म्हणतात फॅगोसाइटोसिस. डिसीज कॉझिंग एजंटला WBC खाऊन टाकते, त्याला म्हणतात फॅगोसाइटोसिस. हे झाली सेकंड लाईन प्रोटेक्शन लेअर. थर्ड वाली जी आहे ते आहे अँटीबॉडी प्रोड्यूस करणं आणि लिम्फोसाइट्स त्याच्या विरुद्ध क्रिएट करणं. तर ही झाली थर्ड लाईन. सो हे जे आता मी तुम्हाला इम्युन रिस्पॉन्स सांगितला हा थर्ड लाईन मध्ये येते. एखाद्या अँटीजन आपल्या बॉडीमध्ये जर एंटर करत असेल, फर्स्ट लाईन मध्ये त्याला स्किन आणि म्युकस लेअर त्यांना प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करते. सेकंड लाईन मध्ये WBC जे आहे ते WBC फॅगोसाइटोसिस करतात, म्हणजे एखाद्या त्या डिसीज कॉझिंग एजंटला खाऊन टाकणं, याला फॅगोसाइटोसिस म्हणतात. आणि इन्फ्लेमेशन क्रिएट करणं. इन्फ्लेमेशन म्हणजे जळजळ होणे, एखाद्या ठिकाणी जळजळ होते, याचा अर्थ त्या अँटीजनचा मारा झालेला आहे. इन्फ्लेमेशनमुळे ते त्याला आपली बॉडी इम्युन करत आहे असं त्याला समजून घ्यायचं. आणि थर्ड मध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अँटीबॉडी क्रिएट करणं आणि लिम्फोसाइट क्रिएट करणं. आता बघूया अँटीजन म्हणजे काय असते. अँटीजन म्हणजे काय आहे? एक प्रकारचे पॅथोजन्स आहे जे की डिसीज कॉज करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतात. सो मॉलिक्युल फ्रॉम द पॅथोजन, म्हणजे पॅथोजन म्हणजे काय? डिसीज कॉझिंग एजंट, ज्याच्यामुळे डिसीज होतो त्याला पॅथोजन म्हणतात. त्याच्यापासून बनलेला हा मॉलिक्युल आहे. आणि फॉरेन ऑर्गॅनिझम, ज्याच्यामुळे काय कॉज होतो? तर डिसीज कॉज होतो. आता फॉरेन सबस्टन्स म्हणजे काय? मला लहानपणी म्हणजे जवळजवळ 6वी-7वी पर्यंत असं वाटायचं की फॉरेन सबस्टन्स म्हणजे प्लेन मधून कोणीतरी येत असेल आणि हे फॉरेन सबस्टन्स, आणि टीचर लोकांनी पण कधीच एक्सप्लेन केलं नाही की यार फॉरेन सबस्टन्स म्हणजे काय. त्यांना असं वाटलं असेल की पोरांना अंडरस्टँडिंग चांगली असेल,
पण माझ्यासारखे पण स्टुडंट क्लासमध्ये बसायचे आणि आम्ही आपल्या झुंदीत राहून एखाद्या वेळेस ऐकायचो फॉरेन सबस्टन्स. तर मला असं वाटायचं की हेलिकॉप्टरमधून कोणीतरी येत आहे, विमानातून येत आहे, अमेरिकेतले लोक काहीतरी फॉरेन सबस्टन्स टाकून जात आहे, आपल्याला डिसीज होत आहे. आणि असे भयंकर कन्सेप्ट घेऊन मी माझं 6वी-7वी कम्प्लीट केलं आहे. बघा, फॉरेन सबस्टन्सचा अर्थ असा होतो आपल्या बॉडीच्या बाहेर जे सगळं आहे त्याला फॉरेन सबस्टन्स असं म्हणतात. आणि ते फॉरेन सबस्टन्स जे आहे कधी कधी डिसीज कॉझिंग पण राहू शकतात. फॉरेन सबस्टन्स म्हणजे आपल्या बॉडीच्या बाहेर जे सगळं आहे ते म्हणजे फॉरेन सबस्टन्स. त्यातले काही असे सबस्टन्स पण आहे जे आपल्या डिसीज कॉज करू शकतात. आता बघा पुढे, व्हॉट इज अँटीजन? द मॉलिक्युल फ्रॉम द पॅथोजन. पॅथोजन म्हणजे डिसीज कॉझिंग एजंटचा हा एक मॉलिक्युल असतो अँटीजन. अँड फॉरेन ऑर्गॅनिझम. फॉरेन ऑर्गॅनिझम म्हणजे काय? आपल्या बॉडीच्या बाहेर जे काही ऑर्गॅनिझम आहे त्याच्यामुळे पण आपल्याला काय होतो? डिसीज होतो. त्या सगळ्याला आपण काय म्हणतो आहे? अँटीजन म्हणत आहे. आता आपल्या बॉडीमध्ये हे डिसीज क्रिएट होण्यासाठी खूप प्रयत्न होत असताना आपल्या बॉडीकडे पण काय आहे? इम्युनिटी आहे. अपने पास भी अंदर की एक शक्ती है. तो वो जो शक्ती है वो आती कहां से है, कशा प्रकारे ती डिवाइड झाली आहे त्याला आता आपण बघूया. वो अंदर वाली शक्ती जो है उसको आपण इम्युनिटी बोलते हैं. ते हे बघूया आता आपण. जेनेटिक इम्युनिटी. काही इम्युनिटी आपल्याला नाही का जन्मजात भेटली आहे. बरं, एखादा डिसीज कॉझिंग एजंट अँटीजन आपल्या बॉडीमध्ये एंटर करत आहे, तो त्याची रिॲक्शन, त्याचे इफेक्ट तेव्हाच दाखवू शकतो की त्या अँटीजनला रिसिव्ह करण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये रिसेप्टर असेल. ठीक आहे, म्हणजे अफेक्ट तेव्हा पडेल जेव्हा रिसेप्टर असेल तेव्हा. एखादा डिसीज कॉझिंग एजंट जो आपल्या बॉडीमध्ये एंटर करत आहे, एंटर केल्यानंतर बॉडीमध्ये त्याला कुठेच रिसेप्टर भेटला नाही तर तो डिसीज आपल्याला होऊ शकत नाही. सो रिसेप्टर भेटणं गरजेचं आहे. जिनेटिकली आपल्या बॉडीमध्ये जर एखादा डिसीज कॉझिंग एजंट घुसला पण आणि त्याच्यासाठी आपल्या बॉडीमध्ये रिसेप्टरच नाही आहे एखाद्या स्पीसीजमध्ये, तर तो त्याला डिसीज होऊ शकत नाही. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला देतो. आपल्या सगळ्यांना आपण पोलिओची व्हॅक्सिन घेतो, बीसीजीची व्हॅक्सिन घेतो, आपल्याला हे डिसीज पासून आपण वाचण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, पण जो उंदीर आहे, माईस आहे, याच्यामध्ये जर तुम्ही पोलिओचं इंजेक्शन दिलं त्याला पोलिओ होण्यासाठी, तरी पण त्याला पोलिओ होणार नाही. त्याचं रिझन असं की माईसमध्ये रिसेप्टरच नाही आहे पोलिओच्या व्हायरसला ऍक्सेप्ट करण्यासाठी, पोलिओच्या पॅथोजनला, पोलिओच्या आपण काय म्हणतो अँटीजनला रिसिव्ह करण्यासाठी त्यांच्याकडे रिसेप्टर नाहीये. म्हणून माईसला, उंदराला काय होत नाही? पोलिओ होत नाही. बघा आता, जेनेटिक इम्युनिटी म्हणजे काय? इम्युनिटी फ्रॉम द बर्थ. अशी काही इम्युनिटी जी आपल्याला जन्मजात गॉड गिफ्टेड असते. तर इम्युनिटी जेनेटिकली भेटते. आता ड्यू टू द लॅक ऑफ अ रिसेप्टर, आपल्या बॉडीमध्ये रिसेप्टरच नसेल, आपल्या म्हणजे मी सगळ्या स्पीसीज बद्दल बोलतो आहे, एखाद्या स्पीसीज मध्ये त्या डिसीज कॉझिंग एजंटच्या रिसेप्टर असणारच नाही, तर मग त्याला कॅचच झेलली नाही तर आउट होण्याचा प्रश्नच येणार नाही. नो रिसेप्टर, किती डिसीज कॉझिंग एजंट आपल्या बॉडीमध्ये आले तरी त्याच्या आपल्या बॉडीवर, त्या स्पीसीजच्या बॉडीवर त्याचा अफेक्ट दिसणार नाही. पुढे बघा, जसं आपण माईसचं एक्झाम्पल घेऊ, याला पोलिओ व्हायरस जो आहे हा अफेक्ट करत नाही, कारण की त्याच्या बॉडीमध्ये पोलिओ व्हायरस चे अँटीजन झेलण्यासाठी रिसेप्टरच राहत नाही. दुसरी एक गोष्ट, आपण ह्युमन आपल्याबद्दल पण सांगत आहे. बघा थोडीशी इन्फॉर्मेशन की ह्युमन मध्ये इम्युनिटी आहे. कॅनिन डिस्टेंबर नावाचा एक डिसीज तो. हा कॅनिन डिस्टेंबर काय आहे की कुत्र्यांमध्ये सहसा होतो, व्हायरल डिसीज आहे, कॉन्टॅजिनियस डिसीज आहे. एका कुत्र्यापासून दुसऱ्या कुत्र्याला, आणि कॉन्टॅजिनियस डिसीज म्हणजे काय? एकापासून दुसऱ्याला जवळजवळ राहिल्याने वगैरे होऊन जाते आणि रेस्पिरेटरी सिस्टीम पण त्यांची डॅमेज व्हायला लागते. पण हाच जो कॅनिन डिस्टेंपर नावाचा डिसीज आहे, पपीज सोबत जर तुम्ही राहिल्या, कुत्र्यांसोबत, अशा कुत्र्यांसोबत जरी तुम्ही राहिले, पण तुम्हाला होणार नाही. का बरं? कारण की आपल्या बॉडीमध्ये ते कॅनिन डिस्टेंपर नावाचे डिसीजला रिसिव्ह करण्यासाठी रिसेप्टरच नाहीये. ठीक आहे, तर ते तुम्ही एकदा पपीज बघून घ्याल, मी तुम्हाला ग्रुपमध्ये टाकील. आणि कॅनिन डिस्टेंपर नावाचा जो डिसीज आहे पपीज मध्ये कसा होतो, ते पपीज कसे असतात ते तुम्ही एकदा बघून घ्यायचं, मी टाकेल ग्रुपमध्ये. पण आपल्या बॉडीमध्ये ते होत नाही, कारण की आपल्या बॉडीमध्ये त्यांना रिसिव्ह करण्यासाठी रिसेप्टरच नाहीये. सो आपल्याला घाबरायची गरज नाहीये. तर हे काय झालं? जेनेटिकली वरदान भेटून गेलं की हे रिसेप्टरच नव्हते, असे डिसीज आपल्याला होणार नाही. याला काय म्हणतात? जेनेटिक इम्युनिटी. अशा प्रकारे आपल्याला वरदान भेटलं आणि अशा प्रकारचे डिसीज आपल्याला होऊ शकत नाही, बिकॉज वी डोंट हॅव अ रिसेप्टर फॉर दॅट पर्टिक्युलर अँटीजन. आता बघूया पुढे, हा झाला एक जेनेटिक. आता दुसरा बघूया, काही अक्वायर इम्युनिटी आहे. सो काही जी इम्युनिटी आहे ती आपण अक्वायर केलेली आहे. आपण काय म्हणतो, मेहनत करून पण म्हणू शकतो, किंवा आपल्याला जन्म मिळाल्यानंतर काही दिवसानंतर आपल्याला ती मिळालेली इम्युनिटी असते. जन्म मिळाल्याच्या नंतर, जन्माच्या आधीची असते त्याला आपण जेनेटिक म्हटलं, जन्माच्या नंतरची जी असते त्याला आपण म्हणतो अक्वायर इम्युनिटी. आपण ते मिळवलेली आहे इम्युनिटी. आता बघा, इम्युनिटी दॅट अँड ऑर्गॅनिझम डेव्हलप ड्युरिंग द लाईफ टाईम, म्हणजे अशी इम्युनिटी जो ऑर्गॅनिझम त्याच्या जन्मल्याच्या नंतर ती अक्वायर करतो, त्याला आपण काय म्हणतो? तर अक्वायर इम्युनिटी.
आता हे जेनेटिकली भेटत नाही, जन्माच्या आधीपासून ते आपल्या बॉडीमध्ये नसते, जन्मल्यानंतर आपल्यामध्ये ती येते. दुसरी महत्वाची गोष्ट, अक्वायर्ड जी असते ती नॅचरली पण होऊ शकते आणि आर्टिफिशियली पण होऊ शकते. तर ही जी अक्वायर इम्युनिटी आहे ही आपल्या बॉडीमध्ये नॅचरली पण येऊ शकते आणि आर्टिफिशियली पण येऊ शकते. आता पुढे बघा, इम्युनिटी टू द मिझेल्स. आता तुम्हाला कधी मिझेल्स, आता मिझेल्स म्हणजे काय की आपण देवी वगैरे ज्याला आपण म्हणतो ना, चट्टे आले असतात, चिकन पॉक्स, मिझेल्स. तर हे मिझेल्स म्हणजे गालफुगीपणा. तर हे सगळे मिझेल्स वगैरे आहे. ह्या एकदा याचं इन्फेक्शन झाल्यानंतर किंवा त्याचे वॅक्सिनेशन घेतल्यानंतर आपल्याला हे जे डिसीज आहे ते सहसा होत नाही. जसं चिकन पॉक्स पण आहे, मिझेल्स तर आहेच, पण त्याचबरोबर तुम्ही चिकन पॉक्स ऐकले असेल, जे दाणे दाणे अंगावर येतात, देवी वगैरे आपण म्हणू शकतो, किंवा काजणे, आपण त्याला एक्झॅक्ट शब्द त्याचा काजणे आहे. ते एकदा आल्यानंतर आपल्या बॉडीमध्ये ते त्याच्या विरुद्ध काय होत जाते, त्याच्या विरुद्ध आपल्या बॉडीमध्ये काय म्हणतो आपण त्याला, इम्युनिटी तयार होऊन जाते. ठीक आहे. सो तो प्रॉब्लेम आपल्याला क्रिएट होत नाही. ठीक आहे. मला नाही का थोडंसं ह्या मिझेल्समध्ये नाही का थोडंसं कन्फ्युजन वाटत आहे. मला थोडंसं कन्फ्युज यासाठी झालं की मम्स नावाचा एक डिसीज आहे, तो गालफुगी संदर्भात आहे, आणि मिझेल्स हा बहुतेक जो आहे ना तो अंगावर पुरळ येण्यासंदर्भातच आहे. तर मी थोडंसं तिथे कन्फ्यूज आहे. मी ग्रुपवर मेसेज टाकून देतो, कारण की कसं आहे, मला थोडंसं कन्फ्यूज होत आहे हा टॉपिक, की मिझेल्स म्हणजे ते पुरळच आहे का, किंवा मग ते गालफुगीच्या संदर्भात. त्याला बहुतेक मम्स असं म्हणतात. मी थोडंसं कन्फर्म करून ग्रुपवर मेसेज टाकतो. ठीक आहे. सो टाईप ऑफ अक्वायर्ड इम्युनिटी. आता हे जे मी तुम्हाला अक्वायर्ड इम्युनिटी बद्दल सांगितलं, याचे नाही का 2 टाईप आहे. ठीक आहे. आता हे 2 टाईप काय आहे हे देखील आपण बघूया. अक्वायर्ड इम्युनिटीचे, ह्या अक्वायर्ड इम्युनिटीचे 2 टाईप पडतात. एक जो आहे हा नॅचरली अक्वायर्ड इम्युनिटी, म्हणजे आपल्याला काही स्पेशल एफर्ट करायची गरज पडत नाही, नॅचरलीच त्या प्रकारची इम्युनिटी जी आहे ते आपल्या बॉडीमध्ये येत राहते. आणि दुसरी जी आहे त्याला म्हणतात आर्टिफिशियली. आर्टिफिशियली देखील आपल्या बॉडीमध्ये काहीतरी टोचून, आपल्या बॉडीमध्ये काहीतरी इंट्रोड्यूस करून अशा प्रकारची इम्युनिटी आपल्याला दिल्या जाऊ शकते. सो आता बघूया, अक्वायर्ड इम्युनिटी तर आहेच, जी आपल्याला लाईफ टाईम नंतर मिळत आहे, पण लाईफ टाईम नंतर पण नॅचरली पण मिळते आणि आपल्याला ती आर्टिफिशियली पण मिळते. सो बघा, नॅचरली ऑकरिंग इम्युनिटी, आर्टिफिशियली अक्वायर्ड इम्युनिटी. नॅचरली ऑकरिंग इम्युनिटी 2 पार्टमध्ये डिवाइड झाली आहे, एक ऍक्टिव्ह आहे आणि एक पॅसिव्ह आहे. आता हा जो ऍक्टिव्ह इम्युनिटी आहे, कशाची, नॅचरली मध्ये, म्हणजे होत आहे नॅचरली त्याच्यात पण ऍक्टिव्ह, आणि होत आहे नॅचरली तरी पण त्याच्यामध्ये पॅसिव्ह. आता नॅचरली जे आहे आणि त्याच्यामध्ये जे ऍक्टिव्ह आहे ते आपण समजून घेऊया, तशा प्रकारची इम्युनिटी आपल्याला कशी मिळते. बघा, अँटीजन किंवा पॅथोजन जेव्हा आपल्या बॉडीमध्ये एंटर करतो, तेव्हा त्याच्या विरुद्ध आपली बॉडी काय प्रोड्यूस करते, नॅचरलीच अँटीबॉडी प्रोड्यूस करते. ठीक आहे. एखादा डिसीज मला झाला, त्याच्या विरुद्ध माझी बॉडी काय प्रोड्यूस करणार, अँटीबॉडी प्रोड्यूस करणार. ठीक आहे. सो इम्युनिटी प्रोड्यूस करणार. आता ही अँटीजन पॅथोजन आपल्या बॉडीमध्ये एंटर केलं की आपली बॉडी काय प्रोड्यूस करते, इम्युनिटी प्रोड्यूस करते, अँटीबॉडी त्याच्या विरुद्ध प्रोड्यूस करून ठेवून देते. आता ही ॲबिलिटी कधी कधी काय होते की लाईफ टाईम राहते. जसं मी चिकन पॉक्सचं एक्झाम्पल सांगितलं. आता मला 10वीच्या परीक्षेच्या काही महिन्याआधी चिकन पॉक्स झाला होता, म्हणजे काजळा झाला होता. तेव्हापासून तर आतापर्यंत पण आणि इथून पुढे पण मला कधीच ते चिकन पॉक्स होऊ शकणार नाही. का? कारण की एकदा चिकन पॉक्स जेव्हा मला 10वीमध्ये झाला होता, त्याचे अँटीजन जेव्हा माझ्या बॉडीमध्ये आले, त्याच्या विरुद्ध माझ्या बॉडीमध्ये आता काय झालं आहे, नॅचरली अँटीबॉडी माझ्या बॉडीमध्ये ऑलरेडी प्रेझेंट आहे. जेव्हा जेव्हा चिकन पॉक्सचे अँटीजन माझ्या बॉडीवर पुन्हा पुन्हा मारा करण्याचा प्रयत्न करतात, मेरे बॉडी के अंदर पहिले ही अँटीबॉडी आहे, ते त्यांना तिथेच खल्लास करून टाकतात. म्हणून आपल्याला पुन्हा एकदा चिकन पॉक्स झाल्यानंतर सहसा पुन्हा आपल्याला चिकन पॉक्स सारखे डिसीज झालं, मम्स म्हणजे गालफुगी, मिझेल्स नाही का देवीचाच प्रकार आहे. मी पुन्हा एकदा कन्फर्म करून तुम्हाला ग्रुपवर मेसेज टाकेल. मम्स जो आहे हा गालफुगीचा प्रकार आहे, हा पण पुन्हा नाही होत. आणि चिकन पॉक्स जो आहे हा पण ज्याला काजणे आपण म्हणतो, त्याच्या विरुद्ध पण एकदा आपल्या बॉडीमध्ये अँटीबॉडी तयार झाले की पुन्हा डबल एकदा ते अँटीबॉडी तयार झाल्यानंतर पुन्हा जेव्हा ते अँटीजन येतील त्याच्या विरुद्ध ते लढू शकतात. काय झाले, नॅचरली आपल्या बॉडीमध्ये एक इम्युनिटी येऊन गेली की यार एकदा चिकन पॉक्स झाला, माझ्या बॉडीने त्या अँटीजनच्या विरुद्ध अँटीबॉडी बनवले, आता डबल मला कधीच चिकन पॉक्स होऊ शकत नाही, मम्स होऊ शकत नाही. आता हे आहे लाईफ लॉंग, चिकन पॉक्स कधीच होणार नाही. टेम्पररी पण आहे. इन्फ्लुएन्झा म्हणजे काय, फ्लूचा एक प्रकारचा, किंवा इंटरस्टेशियल इन्फेक्शन. जर एखादं इन्फेक्शन झालं तर त्याच्या विरुद्ध आपली बॉडी काय करते, अँटीबॉडी बनवते. तुम्हाला जर ताप आला आहे, त्याच्या विरुद्ध पण औषध वगैरे घेतल्यानंतर किंवा नॅचरली तुमची बॉडी काय क्रिएट करते, अँटीबॉडी क्रिएट करते. आणि आता तुमच्या बॉडीमध्ये 10 दिवस झाले, तुम्हाला ताप गेला, तुमच्या बॉडीने अँटीबॉडी बनवले, आणि पुन्हा जर तेच अँटीजन आले तर तुमच्या बॉडीमध्ये ते ऑलरेडी काय असतात, अँटीबॉडी असतात, तर त्यांना ते पुन्हा मारून टाकतात. म्हणून ताप गेल्यानंतर लगेच तुम्हाला ताप नाहीये. का बरं? कारण की ऑलरेडी तुमच्या बॉडीमध्ये काय असतात, ते सगळे अँटीबॉडी प्रेझेंट असतात, पण ते काही वेळासाठी असतात, 1-2 महिन्यात, 15-20 दिवसात ते गायब होऊन जातात. मग पुन्हा अजून ते अँटीजन ची शक्ती घेऊन येतात
आणि मग आपल्या बॉडीला मग पुन्हा अफेक्ट करतात, आपली बॉडी पुन्हा काय करते, अँटीबॉडी. तर काही टेम्पररी पण आहे, काही लाईफ टाईम पण आहे. पण हा सगळा जो कार्यक्रम झाला हा नॅचरली झाला. तुम्ही काहीच नाही केलं. जरी ते लाईफ टाईम नॅचरली आले, ऍक्टिव्ह जरी आपण म्हटलं तरी ऍक्टिव्ह मध्ये काय झालं, लाईफ चिकन बॉक्स सारखं सांगितलं लाईफ टाईम झाला, हा झाला शॉर्ट टाइमसाठी. पण हे सगळं जे काही ऍक्टिव्ह झालं आपल्या बॉडीने केलं, स्वतः केलं, नॅचरली झालं. पॅसिव्ह मध्ये पण होते. कधी कधी काय होते, आईपासून बाळाला अँटीबॉडी भेटतात. अँटीबॉडी म्हटलं मी, अँटीजन नाही. आईपासून बाळाला डायरेक्ट अँटीबॉडीज भेटून जातात आणि ते जे अँटीबॉडी भेटतात बाळाला, त्याच्यामुळे बाळाला काही महिने त्याच्यामध्ये इम्युनिटी असते, सो दॅट जसाच तो जन्माला येतो, नवीन नेचरमध्ये येतो, त्याला एकदम डिसीज अफेक्ट करत नाही. कारण की आईने त्याला फ्री ऑफ कॉस्टमध्ये जे काही अँटीबॉडी दिलेले असतात आईच्या बॉडीमध्ये, त्याच्या बॉडीमध्ये जे काही एंटर होतात, त्याच्यामुळे त्याला काही वेळ आपण सर्व्हाइव्ह तो चांगला करू शकतो, त्याला ते डिसीज अफेक्ट करत नाही. आणि मग हळूहळू तो काय करतो, पुन्हा अक्वायर करायला लागतो त्यांचे अँटीबॉडी किंवा व्हॅक्सिनेशन थ्रू वगैरे, मग त्याच्यामुळे ते इम्युनिटी दिल्या जाते. तर बघा, पॅसिव्ह म्हणजे काय, काही करायची गरज नाहीये, डायरेक्ट इंट्रोड्यूस करून द्यायचं. ऍक्टिव्ह म्हणजे बॉडीला स्वतः क्रिएट करावं लागले ते अँटीबॉडी. ठीक आहे. पॅसिव्ह म्हणजे काय, काम नाही धाम नाही, आपल्या मम्मीने आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये ते अँटीबॉडी देऊन दिले, हम खुश आहे बचपन में, आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही झाला. बॉडीला काही एफर्ट घ्यावं लागले का आपल्या, नाही. आपल्या आईपासून आपल्याला, आई बघा केव्हापासून काळजी घेते आपली, जन्मल्यापासून अँटीबॉडी दिलाय तेव्हापासून सुरू आहे आपल्या आईचा कार्यक्रम, अजूनही सुरूच आहे. ठीक आहे. सो अँटीबॉडी फ्रॉम द मदर टू द चाइल्ड व्हाया प्लॅसेंटा आणि ब्रेस्ट फिडिंग मधून पण आणि पुन्हा प्लॅसेंटा थ्रू पण आपली आई आपल्याला काय देऊन जाते, अँटीबॉडी देऊन जाते. आणि त्याच्यामुळे काय होतं की आपल्या मध्ये ती एक इम्युनिटी तयार होऊन जाते. पण इथे काय झालं, आईने ऑलरेडी प्रिपेअर बनवून ठेवलेले सगळेच्या सगळे अँटीबॉडी आपल्याला दिले. बॉडीला एफर्ट आपल्याला करावं लागले नाही की यार पहिले काहीतरी एक रोग येईल, मग आपली बॉडी अँटीबॉडी बनवेल, आईने देऊन दिले डायरेक्ट. ठीक आहे. तर हे झालं पॅसिव्ह प्रकारचं. ठीक आहे. आता जाऊ, आणि हे पण ही शॉर्ट टाइमसाठी असते, ही शॉर्ट टाइमसाठी आपल्याला मिळते. मग आपल्याला जसं जसं आपण मोठं होत जातो तसं तसं आपली बॉडी पुन्हा आपली इम्युन सिस्टीम जी आहे ती डेव्हलप करत जाते. आर्टिफिशियल किंवा आता हे झालं सगळं नॅचरली, हा सगळा कार्यक्रम आईने पण आपल्याला दिलं. आर्टिफिशियल काही रोल नव्हता, पॅसिव्ह जरी असला तरी ऍक्टिव्ह होतं. आपल्या बॉडीने स्वतः बनवलं, चिकन पॉक्स विरुद्ध, इन्फ्लुएन्झा विरुद्ध शॉर्ट टाइमसाठी बनवलं, पण आपल्या बॉडीने स्वतः जे बनवलं ते नॅचरली बनवलं. आता आर्टिफिशियली अक्वायर्ड. आर्टिफिशियली म्हणजे काय की आर्टिफिशियली आपल्याला त्याच्यामध्ये उतरावं लागेल, आर्टिफिशियली काहीतरी मॅनमेड गोष्टी त्याच्यामध्ये असणार आहे. जसं व्हॅक्सिनेशन किंवा इम्युनायझेशन याच्यामध्ये येईल. जसं आता कोविडचं व्हॅक्सिन तुम्ही घेतलेलं आहे. ठीक आहे. तर कोविडचं व्हॅक्सिन आपण आर्टिफिशियली घेतलेलं आहे की याच्यानंतर मला कोविड होऊ नये, आर्टिफिशियल. तर त्याच्यामध्ये पण ऍक्टिव्ह आहे, त्याच्यामध्ये पण पॅसिव्ह आहे. हे जसं मी असं दोन याच्यामध्ये दिलं ना, तुम्ही आर्टिफिशियल पण असं आणि असं लिहायचं. आता आमचा व्हाईट बोर्ड थोडासा कमी पडला म्हणून तुम्ही एक हे खाली करायचं आणि याच्या कम्पॅरेटिव्हली दोन साईड बाय साईड लिहायचे, म्हणजे समजायला लक्षात ठेवायला थोडंसं इझी जातं. आता ऍक्टिव्ह मध्ये बघा, अँटीजन इंट्रोड्यूस इनटू द व्हॅक्सिन. आता आणि इम्युनायझेशन आपण त्याला म्हणतो. आपल्या बॉडीमध्ये काय करतात, ते जेव्हा व्हॅक्सिन आपल्याला टोचतात तर अँटीजन देतात. ठीक आहे. म्हणजे ज्याच्यामुळे डिसीज होत आहे तेच अँटीजन आपल्या बॉडीमध्ये देतात. आता कोविडचं व्हॅक्सिन जेव्हा तुम्ही घेतलं तेव्हा तुमच्या बॉडीमध्ये काय केलं, कोविड ज्याच्यामुळे होतो तेच अँटीबॉडी तुमच्या बॉडीमध्ये टाकले, अँटीजन तुमच्या बॉडीमध्ये टाकले. आता अँटीजन टाकले पण त्याचं प्रमाण, त्यांचं वर्किंग कॅपॅसिटी, त्यांचं इन्फेक्शन क्रिएट करण्याचा रेट जो होता तो कसा होता, स्लो होता. सो ते अँटीजन तुमच्या बॉडीमध्ये टोचले, कोविड ज्याच्यामुळे होतो तेच टोचले आणि तुमच्या बॉडीने त्याच्या विरुद्ध काय तयार केलं, अँटीबॉडी प्रोड्यूस केले. आणि आता तुमच्या बॉडीमध्ये बऱ्यापैकी चांगले अँटीबॉडी असल्या कारणाने कोविड तुम्हाला अफेक्ट करू शकत नाहीये. ठीक आहे. बघा, अँटीजन इंट्रोड्यूस इनटू द इन अ व्हॅक्सिन. अँटीजनच टाकतात म्हणजे ज्याच्यामुळे डिसीज होते तेच कमी पॉवरचं तुमच्या बॉडीमध्ये टाकलं जाते, त्याच्यामुळे तुमची बॉडी त्याच्या विरुद्ध अँटीबॉडी क्रिएट करते. आणि असे अँटीबॉडी जे आहे ते मग तुमच्या खरोखरचा जेव्हा कोविड येतो तेव्हा त्याच्या विरुद्ध लढायला तयार असतात. बॉडी जनरेट इम्युन रिस्पॉन्स टू द अँटीजन. आणि मग त्याच्या विरुद्ध इम्युनिटी म्हणून आपली बॉडी काय प्रोड्यूस करते, अँटीबॉडी करते प्रोड्यूस. आणि खरोखरचा जेव्हा मग तो कोविड खरंच येईल तुम्हाला, तेव्हा तुम्ही त्याच्यापासून वाचू शकता. त्या अँटीबॉडी तुमच्या बॉडीमध्ये पहिलेपासूनच असतात. सो हे झालं सगळं ऍक्टिव्ह. आता पॅसिव्ह बघा, तुम्हाला दिल्ली गव्हर्नमेंट जेव्हा कोविडचा खरा काळ सुरू होता तेव्हा दिल्ली गव्हर्नमेंट अरविंद केजरीवाल जे सीएम होते तेव्हा त्यांनी काय केलं होतं की ज्या लोकांना कोविड होऊन गेला ते लोक तिथे वाचले, त्यांचं ब्लड सॅम्पल घ्यायचं. ब्लड सॅम्पल घेतल्यानंतर त्यांचं सिरम बाजूला काढायचं. त्या सिरम मध्ये अँटीबॉडी राहत होते. का बरं? बघा, जर मला कोविड झाला आणि मी 5-6 दिवसात 10-15 दिवसात बरा झालो. मी बरा का झालो? कारण की कोविडचे अँटीजन माझ्या बॉडीमध्ये आले आणि माझ्या बॉडीने त्याच्या विरुद्ध अँटीबॉडी प्रोड्यूस केले. माझे अँटीबॉडी जिंकले, कोविड हारला. आता माझ्या बॉडीमध्ये काय आहे,
अँटीबॉडी आहे कोविडच्या विरुद्ध. आता मी ठीक झालो, काही लोक कुठेतरी मरत आहे कोविडमुळे, माझं रक्त घेतलं जाईल, माझ्या रक्तामधून सिरम वेगळं केलं जाईल. त्या सिरम मध्ये काय आहे, अँटीबॉडी आहे. कोणाविरुद्धचे? कोविडच्या विरुद्धचे. आणि ते अँटीबॉडी डायरेक्ट बनवलेले सगळे अँटीबॉडी त्या पेशंटला देऊन द्यायचे. म्हणजे काय होईल, त्या पेशंटला बनाए अँटीबॉडी भेटले की त्याच्यावर जे कोविडनं आतंक केलेला आहे तो काय होईल, ते अँटीबॉडी त्याच्या विरुद्ध लढतील आणि त्या कोविडचा आतंक त्याच्या बॉडीमधला काय करतील, कमी करतील. तर हे आहे पॅसिव्ह इम्युनिटी. अँटीबॉडी किंवा अँटीसेरम इंट्रोड्यूस इन द बॉडी बाय द इंजेक्शन. डायरेक्ट अँटीबॉडी टाकून द्यायचे, काही बॉडीला एफर्ट घेऊ द्यायचे नाही. पण हे आर्टिफिशियलीच होत आहे. आणि हा पण कसं असतं, पण हे सगळं जे आहे हे शॉर्ट लिव्ह होते किंवा खूप कमी काळासाठी त्याचा इफेक्ट राहतो. आपल्या बॉडीने जे अँटीबॉडी क्रिएट करतात ते थोडेसे जास्त चांगले इफेक्टिव्ह असतात. सो अँटीबॉडीपेक्षा अँटीजनच्या विरुद्ध आपल्या बॉडीने स्वतःहून अँटीबॉडी क्रिएट करणं ही चांगली गोष्ट आहे, नॅचरली मध्ये पण आणि आर्टिफिशियली मध्ये पण. सो बघूया आपण आपला नेक्स्ट टॉपिक. सो मित्रांनो, आता आपण इम्युनॉलॉजीमध्ये समोर जाऊया. बघा की सिरम म्हणजे काय, काही टर्मिनॉलॉजी मी तुम्हाला इथे एक्सप्लेन केलेलं आहे की सिरम म्हणजे काय. तुम्ही काय केलं की एखादं ब्लड घेतलं आणि ब्लड जे आहे ते एका ट्यूबमध्ये, प्लेन ट्यूबमध्ये समजा स्टोअर करून ठेवलं. तर काय होईल, काही वेळानंतर किंवा त्याला सेंट्रिफ्यूज जर आपण केलं तर वरचा जो भाग असतो, मी याच्या आधी पण सांगितलं, वरचा जो भाग असते हा सिरम क्रिएट होतो आणि खाली जे आहे ते काय होते, WBC आहे, RBCs आहे, प्लेटलेट्स आहे, ते खाली होऊन जातात आणि वरचा जो पोर्शन आहे हा लिक्विड फॉर्म मध्ये तयार होतो, त्याला आपण सिरम असं म्हणतो. आता बघा सिरम काय आहे, तर फ्लुइड दॅट रिमेन आफ्टर द ब्लड हॅज क्लॉट. ब्लड क्लॉट झाल्यानंतर खाली जो पोर्शन, ब्लडचे सगळे सेल्स जे आहे ते खाली येऊन जातात आणि हा जो फ्लुइड पार्ट असतो त्याला आपण सिरम असं म्हणतो. दॅट सेल हॅज बीन रिमूव्ड. कारण की याच्यामध्ये कोणतेही सेल नसतात, जे सगळे सेल WBC RBC प्लेटलेट्स आहे हे खाली क्लॉट फॉर्म मध्ये खाली येऊन जातात आणि सिरम जे आहे ते फ्लुइड आहे ब्लडचं. ठीक आहे. सो अँटी सिरम म्हणजे काय, तर ब्लड सिरम कंटेन अँटीबॉडी अगेन्स्ट द स्पेसिफिक अँटीजन. आता हा जो सिरम आहे, जे मी तुम्हाला इथे दाखवलेल्या बॉक्सने, ते एक लिक्विड आहे. त्याच्यामध्ये जर अँटीबॉडी असेल पर्टिक्युलर अँटीजन विरुद्ध, म्हणजे सपोज करू आपण कोविड आता जवळच येऊन गेला म्हणून मी त्याचा एक्झाम्पल घेतो. या सिरम मध्ये कोविडची अँटीबॉडी असेल तर आपण त्याला काय म्हणणार आहे, अँटीसिरम. म्हणजे एखादा डिसीज ज्याचे अँटीजन, जसा कोरोनाचा अँटीजन असतो ज्याच्यामुळे कोरोना होतो, त्याच्या विरुद्धचे जे अँटीबॉडी आहे ते जर या सिरम मध्ये असेल तर अशा सिरमला आपण काय म्हणतो, अँटीसिरम. म्हणजे ज्या सिरम मध्ये एखाद्या पर्टिक्युलर डिसीज जो अँटीजनमुळे होतो त्याच्या विरुद्धचे अँटीबॉडी प्रेझेंट असेल, किंवा शॉर्टमध्ये एखाद्या सिरम मध्ये जर अँटीबॉडी डिसीजच्या विरुद्धचे प्रेझेंट असेल तर त्याला आपण काय म्हणतो, अँटीसिरम असं म्हणतो. सेरोलॉजी बद्दल तुम्ही ऐकलं असेल तर सेरोलॉजी काय असते की जे काही अँटीजन आणि अँटीबॉडी आहे यांच्यामधली जी काही रिएक्शन आहे त्याला आपण सेरोलॉजी असं म्हणतो. द स्टडी ऑफ रिलेशन बिटवीन द अँटीजन आणि अँटीबॉडी. अँटीजन अँटीबॉडी मधली जी काही रिएक्शन असते त्याला आपण काय म्हणतो, सेरोलॉजी असं म्हणतो. पुढे बघा गॅमा ग्लोब्युलिन, हे पण ब्लड कंपोनंटच आहे की द प्रोटेक्टिंग अवर बॉडी फ्रॉम द फॉरेन सबस्टन्स इन्क्लुडिंग अ टॉक्सिन, बॅक्टेरिया आणि व्हायरसेस. तर याच्यापासून वाचवण्याचं काम जे आहे ते गॅमा ग्लोब्युलिन करते. याच्यामध्ये इम्युनोग्लोबिन सारखे वगैरे जे टॉपिक आहे ते आपण पुढे बघणारच आहे. सो टाईप ऑफ इम्युन सिस्टीम, ही जी आपली इम्युनिटी सिस्टीम आहे, हे दोन पार्ट मध्ये डिवाइड होते. तर एक आहे ह्युमरल इम्युनिटी, एक आहे सेल मेडिएटेड इम्युनिटी. तर बघा ह्युमरल इम्युनिटीमध्ये द प्रोडक्शन ऑफ अँटीबॉडी अगेन्स्ट द फॉरेन अँटीजन. आपली बॉडी काय करते, अँटीबॉडी प्रोड्यूस करते अगेन्स्ट द अँटीजन. दिस इज कॉझिंग अँटीजन जेव्हा आपल्या बॉडीमध्ये येतो त्याच्या विरुद्ध आपली बॉडी काय प्रोड्यूस करते, अँटीबॉडी प्रोड्यूस करते. अँटीबॉडी प्रोड्यूस बाय अ लिम्फोसाइट बी सेल. आता लिम्फोसाइट्स काय आहे आणि त्याला ऑलरेडी तुम्ही हिमॅटॉलॉजीचे माझे आधीचे जर व्हिडिओ बघितले असेल त्याच्यामध्ये मी एक्सप्लेन केलं होतं. पण जे लोक आता एक्झामच्या धावपळीत माझं हिमॅटॉलॉजी नाही पाहू शकले आणि डायरेक्ट या व्हिडिओवर आले आहे त्यांच्यासाठी शॉर्टमध्ये, ब्लड 3 पार्टमध्ये डिवाइड होतो, RBC, प्लेटलेट्स आणि WBC चे 2 टाईप पडतात. हा G जो आहे त्याला म्हणतात ग्रॅन्युलोसाइट आणि A आणि G लिहिलाय म्हणजे म्हणजे नॉन ग्लोब्युलिन, किंवा आपण याच्यामध्ये ग्लोब्युलिन आणि ग्लोब्युलिन ज्याच्यामध्ये नसलेले, डॉट्स नसलेले. तर हा जो ज्याच्यामध्ये ग्रॅन्युलस आणि अग्रॅन्युलोसाइट्स असं म्हणतात, ग्लोब्युलिन नाही सॉरी, ग्रॅन्युल्स आणि अँटी ग्रॅन्युल्स म्हणजे अग्रॅन्युलोसाइट्स. सो ग्रॅन्युलोसाइट्स आणि अग्रॅन्युलोसाइट्स. ग्रॅन्युलोसाइट्स म्हणजे काय, हा सेल आहे आणि याच्यामध्ये काय असणार आहे, हे ग्रॅन्युल्स. आणि हे जे ग्रॅन्युलोसाइट्स आहे, अग्रॅन्युलोसाइट, याच्यामध्ये ग्रॅन्युल्स नसतात. सो ग्रॅन्युलोसाइट जे आहे पुन्हा 3 पार्टमध्ये डिवाइड झालाय. एक आहे न्यूट्रोफिल, बेसोफिल
आणि ऍसिडोफिल किंवा इओसिनोफिल, याला शॉर्टमध्ये मी ए, न्यूट्रोफिलचा एन लिहिला, बेसोफिलचा बी लिहिला, ऍसिडोफिलचा ए किंवा इओसिनोफिलचा ई, हे ऑर मध्ये आहे. आणि हा जो काय म्हणतो त्याला ग्रॅन्युल्स जे आहे अँटी किंवा अग्रॅन्युलोसाइट्स आपण ज्याला म्हणतो, अग्रॅन्युलोसाइट म्हणजे त्याच्यामध्ये ग्रॅन्युल्स नाहीये, ते दोन पार्टमध्ये डिवाइड झाले आहे. एक आहे लिम्फोसाइट, एक आहे मोनोसाइट्स. तर हे जे लिम्फोसाइट्स आहे, इथे जे अग्रॅन्युलोसाइटचा जो टाईप आहे लिम्फोसाइट्स, तो दोन पार्टमध्ये डिवाइड झाला आहे. एक आहे बीटा सेल, एक आहे टी सेल. तर त्याच्याबद्दलची गोष्ट सुरू आहे. सो हा एक छोटासा पॉईंट समजून सांगण्यासाठी हा चार्ट मी तुम्हाला समजून सांगितला की बीटा सेल आणि टी सेल आणि बी सेल जे आहे हे लिम्फोसाइटचे प्रकार आहे, जे की अग्रॅन्युलोसाइटचे टाईप आहे, जे की डब्ल्यूबीसीचे टाईप आहे. सो बघा, हे अँटीबॉडी प्रोड्यूस करण्याचं काम जे आहे हे कोण करते? बीटा सेल ऑफ लिम्फोसाइट्स करतात. आणि हे काय करतात? सिक्रेट करतात अँटीबॉडी. हे जे बीटा सेल आहे ते काय करतात? हे सिक्रेट करतात अँटीबॉडी. बघा इथून असं मी सिक्रेट लिहिलं आहे, इथे याचा अॅरो काढला आहे, त्याच्यावर सिक्रेट केला आणि त्याच्या खाली मी अँटीबॉडी लिहिलं आहे. सिक्रेट करतात आहे अँटीबॉडी. तुम्हाला बहुतेक ते दिसत नसेल तर मी थोडासा कॅमेरा ऍडजस्ट करून घेतो. ओके, हा. तर ते सिरम अँटीबॉडी त्याच्यामधून निघत आहे. आणि ते सिरम अँटीबॉडी जे आहे ते काय करतात? एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड जे आहे आपल्या बॉडीमध्ये, एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड कोणते कोणते आहे? जसं ब्लड झालं, प्लाझ्मा झालं, त्याच्यानंतर लिम्फ झालं, म्युकस झालं, हे सगळे एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड आहे. त्या एक्स्ट्रा सगळ्या सेल्युलर फ्लुइडकडे हे सगळे अँटीबॉडी पाठवून देते. आणि ते सगळे जे अँटीबॉडी आहे सेलच्या बाहेर असले जे काही बॅक्टेरिया आहे, व्हायरसेस आहे, बॅक्टेरियल टॉक्सिन आहे, या सगळ्यांना किल करते. सिंपल गोष्ट. काय इथे लिहिलंय मी पुन्हा एकदा सांगतो. बघा, हे ह्युमरल इम्युनिटी म्हणजे काय? अँटीबॉडी प्रोड्यूस करते. कोण प्रोड्यूस करते? बीटा सेल जे आहे ते प्रोड्यूस करते. काय सिक्रेट करते? अँटीबॉडी सिक्रेट करते. कुठे जातात ते सगळे सिक्रेट झालेले अँटीबॉडी? हे एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड मध्ये जाते. एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड कोणते आहे? जसं तुमचं ब्लड आहे, प्लाझ्मा आहे, म्युकस आहे, हे सगळं एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड आहे. तिथे जाऊन काय करते? बॅक्टेरिया, व्हायरसेस जे की सेलमध्ये एंटर केलेले नाही आहे, सेलमध्ये एंटर होण्याच्या आधीचे जे काही बॅक्टेरिया, व्हायरसेस आहे, बॅक्टेरियल टॉक्सिन आहे, त्याला ते किल करते. ठीक आहे, हे झालं सगळं ह्युमरल इम्युनिटी. आता बघूया सेल मेडिएटेड, सेलच्या आतमध्ये घुसून त्याला किल करण्याचं काम कोण करते? तर बघा, लिम्फोसाइट, जसं आपण हा जो टी लिम्फोसाइट्स आहे तो ऍक्शन मध्ये तो सेलच्या आतमध्ये जायचा असेल तर. सो लिम्फोसाइट, जसं की टी लिम्फोसाइट हे आयडेंटिफाय करते की अँटीजन, जर एखादा डिसीज कॉझिंग अँटीजन आपल्या बॉडीमध्ये येत असेल तर त्याला आयडेंटिफाय करण्याचं काम जे आहे ते कोण करते? टी सेल करते. आणि मग ते ऍक्टिव्हेट करते. कोणाला? स्वतः काम नाही करत, फक्त आयडेंटिफाय करते आणि मग ऍक्टिव्हेट करते. कोणाला? या बीटा सेलला मॅक्रोफेजेस, जो की डब्ल्यूबीसीचा टाईप आहे, मॅक्रोफेजेस आणि मायक्रोफेजेस. मॅक्रोफेजेस म्हणजे फॅगोसायटोसिसची प्रोसेस, म्हणजे डिसीज कॉझिंग एजंटला खाऊन घेण्याची प्रोसेस करते. सो बीटा सेल, मॅक्रोफेजेस आणि न्यूट्रोफिल्स यांना ऍक्टिव्हेट करते. न्यूट्रोफिल पण काय आहे? डब्ल्यूबीसीचंच काम करते. डब्ल्यूबीसीचा टाईप आहे. डब्ल्यूबीसीचं कामच काय? फायटिंग करणं अगेन्स्ट द अँटीजन. तर ह्या सगळ्यांना ऍक्टिव्हेट करण्याचं काम टी सेल करते. आणि डिफेन्स आपल्याला मिळतो. याच्यामुळे फायदा काय होतो? डिफेन्स आपल्याला वाचवते. कशापासून? बॅक्टेरियापासून, बॅक्टेरियल टॉक्सिन पासून किंवा व्हायरसेस पासून, जे कोणाच्या आतमध्ये आहे? त्या सेलच्या आतमध्ये घुसले आहे, त्यांना पासून वाचवण्याचं काम हे करते. फंगल प्रोटोझोअल आणि हेल्मेंथिस. हेल्मेंथिस म्हणजे काय? जसं आपण म्हणू शकतो की प्लॅटी हेल्मेंथिस म्हणजे वर्म डिसीज आहे, एक प्रकारचे वर्म्स आहे. आणि पुन्हा आहे कॅन्सर सेल, याच्यापासून पण आपल्याला काय होते? वाचवता येऊ शकते. होपफुली तुम्हाला हे दिसत असेल. हेल्मेंथिस मी इथे लिहिलं आहे, कॅन्सर सेल मी इथे लिहिलेला आहे, आणि इथे बॅक्टेरिया, व्हायरसेस इनसाइड द होस्ट सेल. तर या सगळ्यांच्या आतमध्ये, सेलच्या होस्ट सेल म्हणजे इन्फेक्ट झालेला असेल त्याच्या आतमध्ये जाऊन त्याला किल करण्याचं काम जे आहे हे टी सेल जे आहे आतमध्ये जात नाही, ऍक्च्युली ते ऍक्टिव्हेट करते बाकी सगळ्यांना, आणि त्यांना मध्ये तिथे जाऊन ते तुम्ही किल करून घ्या. सो हा जो आपण टॉपिक बघितला हा इम्युनॉलॉजीचा आजचा पार्ट 1 होता. आणि याच्यानंतर जे आहे ते आपण काय याच्या पुढचे जे पार्ट्स आहे इम्युनॉलॉजीचे त्याच्यावर जाऊया. होपफुली तुम्ही खूप चांगला अभ्यास करत असाल. जे सगळं मी लिहून देतो आहे त्याला लिहून घ्या आधी, आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर काही एक्स्ट्रा टॉपिक करायचे असेल तर तुम्ही मग तुमच्या वेगवेगळ्या सोर्सेसमधून ते घेऊ शकता. पण मला असं वाटते की मी जेवढं शिकवतो आहे हे बेसिक बऱ्यापैकी चांगलं आहे. 40 पैकी 30 प्लस जाण्यासाठी तुम्हाला हेल्पफुल आहे. भेटूया आपल्या नेक्स्ट क्लासमध्ये. तोपर्यंत सत्यमेव. नमस्कार, मी सुदर्शन देवखरे. पुन्हा एकदा आपण भेटतो आहे आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण इम्युनॉलॉजी जो पार्ट 1 आपण कम्प्लीट केलेला आहे त्यातला आता जो पार्ट 2 आहे इम्युनॉलॉजी पार्ट 2, यामध्ये आपण आता बघूया. या चॅप्टरला आपण आता समोर घेऊन जाऊया. बघा की अँटीजेन म्हणजे काय आणि अँटीबॉडी म्हणजे काय याच्याबद्दल आपण थोडंसं डिस्कशन या सेशनमध्ये बघणार आहे. अँटीजेनला समजून घेत असताना त्याच्या रिलेटेड एक महत्वाची टर्मिनॉलॉजी आपल्याला समजून घ्यायची आहे. ती म्हणजे आहे इपिटॉप्स. आता इपिटॉप्स काय आहे बघा.
स्मॉल पार्ट ऑफ अँटीजन दॅट इंटरॅक्ट विथ द अँटीबॉडी. अँटीजनचा असा पार्ट जो अँटीबॉडी सोबत इंटरॅक्ट होणार आहे त्याला आपण काय म्हणतो इपिटॉप्स. आता बघा, हा जो ब्लॅक कलरचा पोर्शन तुम्हाला दिसत आहे हा आहे अँटीजन. ठीक आहे. आता हा जो अँटीजन आहे इथे नाही का हा असा पोर्शन दिलेला आहे. हा पोर्शन जो तुम्हाला इथे दिसतो आहे ब्लॅक कलरचा असा दिलेला आहे. तर हा पोर्शन जो आहे या अँटीजनचा हा इंटरॅक्ट करणार आहे कोणासोबत अँटीबॉडी सोबत. तसंच इथे जर तुम्ही बघितलं तर इथे जो अँटीबॉडीचा इथला जो ब्लॅक कलरचा पोर्शन दिसतो आहे तो कसा आहे असा पोर्शन आहे. इथे जो तुम्हाला अँटीबॉडी हे हिरव्या कलरचे जे आहे ते अँटीबॉडी आहे असं समजून घ्या. ब्लॅक कलरचा इथे तुम्हाला कोणता पोर्शन अँटीबॉडी सोबत रिॲक्ट होणार दिसत आहे तो हा असा थोडासा हाफ सर्कल सारखा पोर्शन आहे. सो या अँटीबॉडीचा हा पोर्शन, ह्या अँटीबॉडीचा हा पोर्शन, ह्या अँटीबॉडीचा हा पोर्शन हे असे अँटीजनचे पार्ट आहे जे अँटीबॉडी सोबत रिॲक्ट होणार आहे आणि अशा पोर्शनला आपण काय म्हणतो आहे इपिटॉप्स असं म्हणतो आहे. सो व्हॉट इज इपिटॉप्स? अँटीजनचे असे पार्ट जे अँटीबॉडी सोबत रिॲक्ट करणार आहे, इंटरॅक्ट होणार आहे त्याला आपण काय म्हणतो इपिटॉप्स असं म्हणतो. अँटीजन मे हॅव द सेव्हरल इपिटॉप्स. एका अँटीजनला असे बरेचसे इपिटॉप्स राहू शकतात. ठीक आहे. मिनिमम 2 तर असतातच, पण 2 पेक्षा जास्त पण असतात. 2 पेक्षा जास्त असतात. इच इपिटॉप्स हॅव अ रिकग्नाइज बाय द डिफरंट अँटीबॉडी. आणि हे जे इपिटॉप्स आहे कोणत्या अँटीजनला कोणत्या अँटीबॉडीच्या कोणत्या इपिटॉप्सला कोणता अँटीबॉडी अटॅच होईल हे बरोबर ठरलेलं असते. सो ते रिकग्नाइज करणं, ह्या इपिटॉप्सला रिकग्नाइज करण्याचं काम जे आहे ते अँटीबॉडी करते. आणि कोणता पण लॉक अँड की सिस्टीम असते. लॉक अँड की म्हणजे काय? ज्याची चाबी आहे त्याच कुलपामध्ये आपण लावणार. याची चाबी ही अशी होती तर याला बरोबर जो पुढला अँटीबॉडी असणार आहे तो पण बरोबर इथे खास असलेलाच अँटीबॉडी इथे बरोबर अटॅच होणार आहे. लॉक अँड की सिस्टीम म्हणतात या सिस्टीमला. हा जर असा पोर्शन आहे अँटीजनचा तर पुढली जी अँटीबॉडी असणार आहे त्या अँटीबॉडीला असा इथे खचका असणार आहे आणि मग ती पुढची अँटीबॉडी असणार आहे. सो याला काय म्हणतात? लॉक अँड की सिस्टीम. तर बघा काय लिहिलं आहे, सेव्हरल इच इपिटॉप्स हॅव अ रिकग्नाइज बाय अ डिफरंट अँटीबॉडी. ते एक जो तो पोर्शन आहे इपिटॉप्सचा तर तो इपिटॉप्सचा पोर्शनसाठी स्पेसिफिक अँटीबॉडी असतात ते बरोबर तिथे अटॅच होतात. तर याच्यानंतर एक महत्वाचा कन्सेप्ट आणखी आहे त्याला आपण हॅप्टेन असं म्हणतो. बघा, स्मॉल पोर्शन. आता व्हॉट इज द हॅप्टेन? हॅप्टेन जो आहे हा फॉरेन पार्टिकल तर आहे. मी तुम्हाला सांगितलं तर बरेचसे आपल्या बॉडीच्या बाहेर जे आहे ते सगळे काय फॉरेन पार्टिकल आहे. पण ते सगळेच फॉरेन पार्टिकल हे अँटीजन नसतात हे मी तुम्हाला सांगितलं होतं. तर बघा, स्मॉल फॉरेन मॉलिक्यूल विच इज नॉट अ अँटीजेनिक. फॉरेन पार्टिकल तर आहे आपल्या बॉडीच्या बाहेरचा आहे पण तो अँटीजेनिक नाहीये आपल्या बॉडीमध्ये. तो काही त्याच्यामध्ये एवढी अबिलिटी आहे नाही की तो आपल्या बॉडीमध्ये गेल्यानंतर आपली बॉडी त्याच्या विरुद्ध अँटीबॉडी प्रोड्यूस करेल. म्हणून तो अँटीजेनिक नाहीये, फॉरेन सबस्टन्स आहे. पण हा असा सबस्टन्स, हा जो स्मॉल फॉरेन सबस्टन्स आहे तो जेव्हा कॅरियर मॉलिक्यूल सोबत कंबाईन होतो आणि नंतर जेव्हा आपल्या बॉडीमध्ये एंटर करतो तेव्हा आपली बॉडी त्याच्या विरुद्ध काय प्रोड्यूस करते? अँटीबॉडी प्रोड्यूस करते. आणि अशा सबस्टन्सला आपण काय म्हणतो आहे? हॅप्टेन असं म्हणतो आहे. सो व्हॉट इज हॅप्टेन? जर तो एकटा आला तर बॉडी अँटीबॉडी प्रोड्यूस करणार नाही, पण तो कॅरियर मॉलिक्यूल सोबत आला तर तरी सोबत कंबाईन होऊन आपल्या बॉडीमध्ये एंटर करत असेल तर आपली बॉडी त्याच्या विरुद्ध काय प्रोड्यूस करेल? अँटीबॉडी प्रोड्यूस करेल. सो हा टोटल सिनेरिओ होता अँटीजन बद्दलचा. आता थोडीशी इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण अँटीबॉडी बद्दल देखील बघून घेऊया. बघा, व्हॉट इज अँटीबॉडी? तर तुम्हाला सांगितलं अँटीजन बाहेरून आपल्या बॉडीमध्ये एंटर करतो त्याच्या विरुद्ध आपल्या बॉडीमध्ये काय प्रोड्यूस होते? अँटीबॉडी प्रोड्यूस होतात. तर द प्रोटीन दॅट रिकग्नाइज अँड बाइंड टू द पर्टिक्युलर अँटीजन विथ अ व्हेरी हाय स्पेसिफिकेशन. याचं स्पेसिफिकेशन आणि याचं स्पेसिफिकेशन मॅच झालं पाहिजे तेव्हाच ते बाइंड होणार ते अँटीजन आणि ते अँटीबॉडी. कोणताही अँटीजन कुठेही इंटरॅक्ट होत नाही. सो प्रोटीन दॅट रिकग्नाइज अँड बाइंड टू द पर्टिक्युलर अँटीजन. हा जो अँटीजन होता याच्यासोबत बरोबर अँटीबॉडी मॅच झाला. स्पेसिफिकेशन मेड इन अ रिस्पॉन्स टू द एक्सपोजर टू द अँटीजन. आणि अँटीजनच्या आपल्या बॉडीमध्ये जेव्हा अँटीजन येते त्याच्या विरुद्ध त्याच्या अगेन्स्टच अँटीबॉडी बनतात. नंतर इच अँटीबॉडी हॅव अ मिनिमम 2 आयडेंटिकल साइट दॅट बाइंड द अँटीबॉडी इज कॉल्ड ॲज अ अँटीजन बाइंडिंग साइट. म्हणजे प्रत्येक जो अँटीबॉडी आहे त्याला 2 किंवा 2 पेक्षा जास्त अशा साइट असतात की जिथे तो अँटीजन जो आहे तो अटॅच होऊ शकते. ठीक आहे. सो अँटीबॉडीला मिनिमम 2 अशा साइट असतात की जिथे काय होईल? अँटीजन ऍक्ट होऊ शकेल, रिॲक्ट होऊ शकेल, तिथे बरोबर फिटोफिट बसू शकेल. सो एका अँटीबॉडीला मिनिमम 2 तरी अशा जागा असतात, 2 तरी अशा साइट असतात जिथे अँटीजन बरोबर फिटोफिट त्याच्यामध्ये बसू शकेल. आणि त्याच जागेला अँटीबॉडीच्या त्या जागेला आपण काय म्हणतो? अँटीजन बाइंडिंग साइट. अँटीजन बाइंडिंग साइट. आता पुढे बघा, व्हॅलन्सी ऑफ अँटीबॉडी. व्हॅलन्सी ऑफ अँटीबॉडी म्हणजे काय?
अँटीबॉडीवर अशा किती जागा आहे जिथे अँटीजन अटॅच होऊ शकते, त्याला आपण काय म्हणतो, व्हॅलन्सी ऑफ अ अँटीजन. बघा काय लिहिलं आहे, नंबर ऑफ अँटीजन बाइंडिंग साईट. अँटीजन बाइंडिंग साईट म्हणजे काय, अँटीबॉडीवरची अशी जागा जिथे अँटीजन अटॅच होऊ शकते, त्याला आपण काय बोललो होतो, अँटीजन बाइंडिंग साईट. आणि अशा किती जागा आहे त्याला आपण काय म्हणतो, व्हॅलन्सी ऑफ अ अँटीबॉडी. अँटीबॉडी बिलॉंगिंग टू द सिरम प्रोटीन, जे अँटीबॉडी सिरम प्रोटीन मध्ये असतात त्याला आपण इम्युनोग्लोबिन असं म्हणतो. तुम्ही ऐकलं असेल, कधी जर तुम्ही डेंग्यूची टेस्ट केली असेल आणि सपोज आता डेंग्यूची साथ सुरू आहे, तुम्हाला माहिती असेल की जर एखाद्या व्यक्ती हा डेंग्यू मध्ये पॉझिटिव्ह आहे तर त्यासाठी जी किटवरची टेस्ट केली जातात त्याला म्हणतात NS1. NS1 म्हणजे काय, नॉन स्ट्रक्चरल प्रोटीन 1 याची टेस्ट केली जाते. पण ती किटवरची टेस्ट खरंच NS1 आहे का, म्हणजे खरंच ते डेंग्यूची आहे का, याच्यासाठी IgG आणि IgM सारख्या इम्युनोग्लोबिनच्या टेस्ट देखील केले जातात. त्याच्यावर आपण बोलूया लगेच. सो मित्रांनो, आता आपण बघतो आहे की जे अँटीजन आहे त्याच्याबद्दल आपण इन्फॉर्मेशन बघितली, अँटीबॉडी आहे त्याच्याबद्दल आपण इन्फॉर्मेशन बघितली. आता ते अँटीबॉडी जे आहेत त्यांनाच आपण इम्युनोग्लोबिन असं म्हणतो. तर आता ते काय आहे, त्याच्याबद्दल त्याचं स्ट्रक्चर कसं आहे ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. हे जे इम्युनोग्लोबिन आहे म्हणजेच त्याला आपण अँटीबॉडी पण म्हणू शकतो, ते एकच स्ट्रक्चर आहे. तर त्याचं मेन स्ट्रक्चर असतं कसं, त्याच्याबद्दल आता इन्फॉर्मेशन आपण घेणार आहे. आणि हा जो टॉपिक आता पुढे सुरू होत आहे हा खूप महत्वाचा टॉपिक आहे. ठीक आहे, बघा. सो अँटीबॉडीचं स्ट्रक्चर आपण बघतो, हे इम्युनोग्लोबिनचं स्ट्रक्चर आपण बघत आहे. एकच शब्द आहे. मोनोमर काय आहे, तर मोनोमर काय आहे, हे जे तुम्हाला इम्युनोग्लोबिन दिसणार आहे हे ग्लोब्युलिनचं स्ट्रक्चर जे आहे, हे बेसिक स्ट्रक्चर कसं असतं याची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देणार. आणि नंतर हा मोनोमर काय आहे, 5 टाइम्स मध्ये प्रेझेंट असेल तर पेंटामर आहे. ठीक आहे, तसा तो 2 याच्यामध्ये पण प्रेझेंट असतो, 5 याच्यामध्ये प्रेझेंट असतो, 1 याच्यामध्ये प्रेझेंट असतो, त्याला आपण मोनोमर म्हणतो. 5 याच्यामध्ये ते स्ट्रक्चर प्रेझेंट असलं तर आपण त्याला पेंटामर असं म्हणणार. ते काय हे पण पुढे बघणार आहे, पण बेसिक स्ट्रक्चर कसं असतं बघूया आपण. बघा, अ फ्लेक्झिबल वाय शेप मॉलिक्यूल. तुम्हाला जर कोणी विचारलं की इम्युनोग्लोबिनचं स्ट्रक्चर कशा प्रकारे असतं, X असतं, Y असतं, काय असतं, A असतं, B असतं, तर त्याचं जे स्ट्रक्चर असतं ते वाय शेपचं स्ट्रक्चर असतं. सो हे वाय शेपचं स्ट्रक्चर असतं विथ अ 4 प्रोटीन चेन. आणि त्याला प्रोटीन चेन किती असतात, 4 प्रोटीन चेन असतात. सो आता बघा, मी याचं स्ट्रक्चर काढण्याचा प्रयत्न केलाय. माझी डायग्राम खूप चांगली नाहीये, तरी पण मी हे जास्तीत जास्त रंगरंगोटी करून तुमच्या समोर प्रेझेंट करण्याचा प्रयत्न केलाय. तुम्ही माझ्या डायग्रामची अधूनमधून जर तारीफ वगैरे केली व्हॉट्सअपला तर मला खूप चांगलं अप्रिशिएशन मिळेल. अधूनमधून तारीफ करायचं. मी डायग्राम काढायच्या वेळेस थोडासा विचार करतो की मला समजेल की तुम्हाला समजेल की नाही माझी डायग्राम, तर अधूनमधून तारीफ वगैरे करत जा, सर तुमची डायग्राम खूपच छान आहे वगैरे वगैरे, तर मला थोडंसं इन्स्पिरेशन मिळेल. ही जी कठीण डायग्राम आहे ही मी काढली आहे. हा वाय शेप पण तुम्हाला दिसत आहे. याच्यामध्ये काय आहे, तुम्हाला 4 प्रकारचे प्रोटीनचे तुम्हाला काय दिसत आहे, चेन दिसत आहे. जसं पहिला ही झाली, ही दुसरी झाली, ही तिसरी झाली आणि चौथी झाली. हे 4 चेन तुम्हाला दिसत आहे. ठीक आहे, सो पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथी हे काय झाले, 4 प्रोटीनचे चेन झाले. आता याच्यामध्ये 2 आयडेंटिकल लाईट चेन असतात आणि 2 आयडेंटिकल हेवी चेन असतात. म्हणजे हे जे मी 4 पोर्शन तुम्हाला दाखवले प्रोटीनचे, जे तुम्हाला मी आता चेन दाखवले, या 4 पैकी 2 अशा आहे ज्या लाईट आहे आणि 2 ज्या आहेत त्या हेवी आहे. आता हे जे तुम्हाला दिसतंय बघा, या छोटासा पोर्शन दिसतोय, हा छोटासा पोर्शन दिसतोय, याला म्हणतात लाईट चेन. हे बघा, हे लाईट चेन आहे ना, याला दाखवलं मी, नाव दाखवलं, याला म्हणतात लाईट चेन. आणि हे मधले जे 2 तुम्हाला दिसत आहे मोठेवाले, त्याला म्हणतात हेवी चेन. ठीक आहे, तर आता आपल्याला लाईट चेन समजलं आणि हेवी चेन कोणते आहे ते समजलं. म्हणजे 2 लाईट चेन आणि 2 हेवी चेन असे म्हणून 4 चेन बनलेले आहे. आपण सांगितल्याप्रमाणे किती चेन पासून बनलेला आहे, 4 प्रोटीन चेन पासून बनलेला आहे. तर 2 लाईट वाले आहे, साईडचे छोटेवाले, आणि 2 मोठे जे तुम्हाला दिसत आहे याला आपण काय म्हणतो, हेवी चेन असं म्हणतो. बरं, आता पुढे बघा, या पोर्शन मध्ये हा वरचा जो टॉपचा पोर्शन दिसत आहे 4 याच्यामध्ये, तो मी निळ्या कलरने दाखवला आहे. आणि खालचा जो पोर्शन दिसतोय तुम्हाला वाय शेप मधला आणि याच्यातला लाईट प्रोटीन मधला, हा कोणत्या दिसत आहे, हिरव्याने दिसत आहे. तो वरचा जो तुम्हाला निळ्या कलरचा पोर्शन दिसत आहे 4 याच्यामध्ये, त्याला म्हणतात व्हेरिएबल रिजन. त्याला काय म्हणतात, व्हेरिएबल रिजन. आणि खालचा जो पोर्शन तुम्हाला दिसतोय त्याला म्हणतात कॉन्स्टंट रिजन. सो ही 4ही जी निळ्या कलरची तुम्हाला दिसते त्याला म्हणतात व्हेरिएबल रिजन, आणि हा जो 4ही खालची तुम्हाला दिसत आहे याला म्हणतात कॉन्स्टंट रिजन. आता समजून घेऊया की या कॉन्स्टंट रिजनचं नेमकं म्हणणं काय असतं, व्हेरिएबल रिजनचं नेमकं म्हणणं काय आहे. तर व्हेरिएबल रिजन जी निळ्या कलरची तुम्हाला दिसत आहे त्याचं म्हणणं आहे, 2 सेक्शन ऍट द एंड ऑफ अ वाय आर्म contain the antigen bonding site identical on the same antibody. बघा, हे जे तुम्हाला निळ्या कलरचं व्हेरिएबल रिजन दिसत आहे, लाईट चेन मधला पण आणि हेवी चेन मधला पण, याचं काम आहे, याच्यामध्ये काय असते, अँटीजन बाइंड होण्याची कुठे होतात तर इथे होतात. हे जे तुम्हाला पोर्शन दिसतं अँटीजन बाइंडिंग साईट आहे, कोणती आहे,
अँटीजन बाइंडिंग साईट आहे. आणि हे पूर्ण एक जर अँटीबॉडी मी पकडला तर हे सगळे जे आहे हे कसे असतात, सारखे असतात. पण जर मी दुसरा अँटीबॉडी इथे काढला असता त्याच्यावर अँटीजन बाइंडिंग साईट वेगळी राहिली असती, तिसरा काढला असता त्याच्यावर वेगळी असती. पण एक पर्टिक्युलर जर पकडला तर या चौघांमध्ये ही अँटीजन बाइंडिंग साईट सारखी आहे. दुसरा जर मी पकडला तर त्या पूर्ण याच्यामध्ये अँटीजन बाइंडिंग साईट पूर्ण सारखी राहणार, पण त्याची आणि याची वेगळी राहणार. सो एका अँटीबॉडीमध्ये अँटीजन बाइंडिंग साईट जे तुम्हाला दिसत आहे इथे व्हेरिएबल रिजन आपण त्याला म्हटलेलं आहे, आणि या पोर्शनला हे अँटीजन बाइंडिंग साईट आहे, आणि ते एका अँटीबॉडीमध्ये कशी असते, सेम असते. बरं, पुढे बघा कॉन्स्टंट रिजन. हे जे तुम्हाला हिरव्या कलरचे डॉट दिसत आहे याला आपण काय म्हटलेलं आहे, कॉन्स्टंट रिजन म्हटलंय. त्याचा अर्थ काय ते समजून घेऊया. द स्टेम ऑफ अ मोनोमर अँड द लोअर पेअर पार्ट ऑफ अ वाय आर्म. एक तर हे जे मोनोमर आहे, मोनोमर स्ट्रक्चर म्हणजे काय, वाय शेपचं जे स्ट्रक्चर असतं त्याला आपण मोनोमर असं म्हणतो. जसं आता पुढे जेव्हा आपण IgM आपण काढणार आहे तेव्हा काय तुम्हाला पेंटागोनल स्ट्रक्चर, असा एक वाय दिसेल, पुन्हा एक वाय दिसेल, असा एक वाय दिसेल, असा एक वाय दिसेल, आणि असा एक वाय दिसेल. म्हणजे किती गुणन, पेंटागोनल स्ट्रक्चर झालं. ह्या मोनोमर म्हणतो आपण. तर स्टेम ऑफ मोनोमर. हे जे तुम्हाला स्टेम दिसत आहे, हे जे स्टेम तुम्हाला दिसत आहे त्याला आपण काय म्हणतो, कॉन्स्टंट रिजन. हे पण तुम्हाला जे स्टेम दिसत आहे याचं स्टेम म्हणजे काय, खालचा भाग, तर त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण म्हणतो कॉन्स्टंट रिजन. तर असं एक जनरल अँटीबॉडीचं स्ट्रक्चर आपण बघितलं. आणि असे जे अँटीबॉडी आहे याचे काही प्रकार पडतात, ऍक्च्युली 5 प्रकार पडतात. त्याच्यातले महत्वाचे 2 म्हणजे आपण घेणार सगळेच आहे, पण सध्या मी तुम्हाला 2 डिस्प्ले केलेले आहे. ठीक आहे. सो एक IgG आहे, IgG आहे, IgM आहे, IgA आहे, D आहे, E आहे, ते आपण पुढे बघणार आहे. तर आता बघूया IgG म्हणजे इम्युनोग्लोबिन M जो G आहे याचं काय काम आहे. इम्युनोग्लोबिन G बद्दल आपण बघूया. तर आता सर्वात पहिले म्हणजे त्याचं स्ट्रक्चर. सो IgG जो आहे याचं स्ट्रक्चर कसं आहे, मोनोमर आहे, म्हणजे एकच वाय आहे. मोनोमर आहे म्हणजे काय आहे, एकच वाय स्ट्रक्चर आहे. मग हे वाय मध्ये ह्या गोष्टी आल्याच बरं, हे जे तुम्हाला मी सांगितलं आहे हे असं जे स्ट्रक्चर आलं ते आलंच पूर्ण, पण एकच वाय आहे. याला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये म्हटलं तर एक वाय आहे, बस इतकं लक्षात ठेवायचं. मोनोमर म्हणजे काय, एक वाय आहे. पुढे बघा याचं पर्सेंटेज. आता हे पहिली गोष्ट म्हणजे तर तुम्हाला हे कुठे आहे मी आधी सांगितल्याप्रमाणे ब्लड असतं. ब्लडला जर आपण काय केलं, थोडा वेळ सेंट्रिफ्यूज केलं तर त्याच्यामध्ये काय बनतं, त्याचं सिरम बनतं. ठीक आहे. आता सिरम आणि प्लाझ्मामध्ये काय असतं की फायब्रिनोजेन सारखे जे काही कोॲग्युलेशन फॅक्टर असतात ते प्लाझ्मामध्ये असतात पण सिरममध्ये नसतात. सो प्लाझ्मामधून ते जर तुम्ही कोॲग्युलेशन फॅक्टरवाले सगळे कॉम्पोनंट काढून घेतले की त्याचं सिरम बनतं. ठीक आहे. सो ते सिरम मध्ये जर मी हे एक ब्लड सॅम्पल घेतलं, याच्यामध्ये हे पूर्ण ब्लड होतं, आणि जर मी याला सेंट्रिफ्यूज केलं तर काही वेळानंतर काय होईल, हा जो वरचा पोर्शन आहे हा लिक्विड फॉर्म मध्ये तुम्हाला दिसेल, आणि आपण त्याला काय म्हणू, सिरम म्हणू. आता याला जर मी हा जो तुम्हाला डॉटेड पोर्शन दिसतो याला जर मी 100% सिरम पकडलं तर त्या 100% पैकी 80% हे तुम्हाला काय दिसेल, कोणते इम्युनोग्लोबिन दिसणार, IgG दिसणार. सो 80% काय असतात, IgG असतात. आता मी ते सिरम मध्ये कॉन्सन्ट्रेशन सांगतो आहे. जर त्या सिरम मध्ये मला हे 5ही प्रकारचे IgG झालं, IgG, IgM झालं, IgA झालं, D झालं, E झालं, हे मला जर त्याच्यामध्ये काढायचे असेल तर सर्वात जास्त पर्सेंटेज कोणाचं असतं, प्रश्न विचारला जाऊ शकते. 5 तुम्हाला अँटीबॉडी हे IgG, IG हे सगळे दिले जातील आणि विचारतील की सर्वात जास्त पर्सेंटेज कोणाचं आहे, तर IgG आहे. तर त्याचं पर्सेंटेज कसं असतं, जास्त असतं. लक्षात कसं ठेवायचं, हा जो IgG आहे, G म्हणजे काय, आपण कोणाला तरी रिस्पेक्ट होत आहे, म्हणजे मोठा माणूस आहे. ठीक आहे. त्याचं पर्सेंटेज पण कसं असणार आहे, वेट पण कसं आहे, जास्त असणार आहे. तर मी अशा प्रकारे लक्षात ठेवलं होतं माझ्या वेळेस की IgG म्हणजे आपण त्याला रिस्पेक्ट देता, याजी, बसाजी, जाजी, हे रिस्पेक्टफुल माणसं आहे, तर त्यांचं वजन पण कसं असतं, जास्त असतं, 80%. तर असा हा रिस्पेक्टफुल जो आहे हा G. ठीक आहे. काकाजी, मामाजी, रिस्पेक्टफुल लोक आहे. हे जे G आहे हे लोक असतात, यांचं पर्सेंटेज पण कसं असतं, एकदम हाय असतं. आता नाही विसरणार तुम्हाला मी 5ही जेव्हा शिकवणार आणि तुम्हाला विचारलं की कोणता सर्वात हे जास्त कॉन्सन्ट्रेशन सिरम मध्ये कशाचं असतं, तो IgG आहे. रिस्पेक्टफुल माणूस आहे एकदम. कुठे कुठे असतो, ब्लड मध्ये असतो, लिम्फ मध्ये असतो आणि इंटेस्टाईन मध्ये. याचं लोकेशन, IgG चं लोकेशन कुठे असतं, तर ते आपल्या ब्लड मध्ये पण असतं. लिम्फ काय आहे तर तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं आहे, लिम्फॅटिक सिस्टीम मी शिकवलेली आहे. जर ब्लड कॅपिलरी असेल तरी लिम्फ काय आहे मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगून देतो की बघा, हे जर ब्लड कॅपिलरी असेल, ब्लड याच्यामधून जात आहे कॅपिलरी मधून. कॅपिलरी जी की सिंगल सेल्युलर स्ट्रक्चर असते, ते इतका फोर्सफुली स्ट्रक्चर जाते की त्यामधून काही ब्लड कॉम्पोनंट जे आहे ते बाहेर पडतात. आरबीसी पडू शकत नाही, पण बाकी कॉम्पोनंट जे आहे ते त्याच्यातून बाहेर पडतात आणि ते वेगळ्या सिस्टीम मध्ये जातात, बॉडी टिश्यूला कनेक्ट होतात, आणि त्याच्यामध्ये त्या टिश्यू मध्ये काही प्रोटीन कॉम्पोनंट वगैरे सगळं जमा होते. येलोइश कलरचं ते फ्लुइड असते आणि त्याच्यापासून जे बनते त्याला आपण लिम्फ असं म्हणतो. सो सर्क्युलेटरी सिस्टीमचा एक पार्ट आहे असं ब्रॉडली आपण म्हणू शकतो. सो ब्लड आहे, लिम्फ आहे, इंटेस्टाईन आहे, इथे आपल्याला IgG जो आहे हा मिळतो.
याचा हाफ लाईफ पिरियड फक्त 23 दिवसाचा आहे. त्याच्यानंतर प्लॅसेंटा थ्रू ट्रान्सफर होऊ शकतं का? जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, आठवत असेल तर, की काही जे आपल्याला अँटीबॉडीज आहे ते आईपासून डायरेक्ट भेटून जातात. ठीक आहे, तर याला कोणी रोखू नाही शकत. तसाही हा रिस्पेक्टफुल माणूस आहे, सर्वात जास्त पर्सेंटेज याचंच आहे. त्याच्यामुळे ऐसे रिस्पेक्टफुल आदमी को हम कहीं से कहीं जाने तक रोक नहीं सकते. आणि आईपासून बाळापर्यंत जाण्याला असा रिस्पेक्टफुल जी आहे, अँटीबॉडी आहे, इम्युनोग्लोबिन आहे, याला पण आपण थांबू शकत नाही. तर काय लक्षात ठेवायचं, ह्या प्रकारची अँटीबॉडी प्लासेंटा थ्रू बाळापर्यंत आईकडून जातात का? यस. आणि सर्वात जास्त कॉन्सन्ट्रेशन कोणत्या अँटीबॉडीचं असतं, तर हे 80% पर्यंत एकटा आयजीजीच घेऊन जातो. तर हे दोन महत्वाचे पॉईंट लक्षात ठेवण्यालायक आहे. आणि ज्या पद्धतीने मी तुमच्या डोक्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला आहे, माहित नाही तो खूप कॉमिक होता की तो फ्लॅट गेला, पण तरी पण जरी तो एकदम सुटेबल वाटत नसला तरी पण तसंच लक्षात ठेवा. ठीक आहे सर. त्याच्यानंतर नोन फंक्शन एनहान्स द फॅगोसायटोसिस. फॅगोसायटोसिस काय आहे? एखाद्या सेलला खाऊन टाकण्याची जी प्रोसेस, त्याला आपण फॅगोसायटोसिस म्हणतो. त्याला, आणि हेच तर अँटीबॉडीचं काम आहे ना, की जेव्हा एखादा डिसीज कॉझिंग एजंट येणार त्याला खाऊन टाकायचं. याला तो काय करत आहे? प्रमोट करत आहे, एनहान्स करत आहे. नंतर न्यूट्रलाइज द टॉक्सिन, किंवा मग एखादा डिसीज कॉझिंग एजंट, अँटीजन जेव्हा तुमच्या बॉडीमध्ये येतो आहे, त्याने जे टॉक्सिन प्रोड्यूस केलं आहे त्याला न्यूट्रलाइज करू शकतो. ते पण काम हा करतो. व्हायरसेस आहे, प्रोटेक्ट द फिटस अँड द न्यूबॉर्न. का बरं न्यूबॉर्न आणि फिटसला तो प्रोटेक्ट करतो आहे? कारण की हे जे अँटीबॉडी आहे हे प्लॅसेंटा थ्रू बाळापर्यंत देखील पोहोचतात आईकडून, आणि त्याच्यामुळे नवीन जो बाळ जन्माला आला आहे त्याला देखील काय मिळतं? प्रोटेक्शन मिळतं. तर असा हा आयजीजी एकदम सोपी आहे. मेन गोष्ट लक्षात ठेवायची, रिस्पेक्टफुल माणूस आहे, सर्वात जास्त याच्यामध्ये 80% हा सिरम मध्ये प्रेझेंट राहतो, प्लॅसेंटामधून ट्रान्सफर होतो, आणि त्याचे काम काय हे आपण बघितले. आता हे स्ट्रक्चर, अजून एक महत्वाची गोष्ट, हा जरी रिस्पेक्टफुल माणूस असला तरी हा कसा आहे? मोनोमर आहे, सिंगलवाला आहे. ठीक आहे. आता आपण बघणार आहे आयजीएम. ठीक आहे, आयजीएम. तुम्हाला प्रश्न याच्यावर 3 महत्वाचे प्रश्न विचारले जाऊ शकतात माझ्या हिशोबाने. एक, याचं स्ट्रक्चर कसं आहे? ठीक आहे, डायमर आहे, पेंटामर आहे, मोनोमर आहे, की अजून कोणतं स्टेप आहे? तर हा जो आहे तो मोनोमर आहे, एकटा वाय आहे याच्यामध्ये. ठीक आहे, म्हणून आपण मोनोमर म्हटलेला आहे. आता आपण जो बघणार आहे हा आयजीएम आहे. आता हा आयजीजी झाला. आयजीएम बद्दल माहिती मी सांगतो आहे. जर तुम्ही माझं हे आयजीएम लिहिण्याची पद्धत बघितली असेल तर हा जो एम आहे, हा एम पहिला, हा दुसरी काडी, हे तिसरी काडी, हे चौथी काडी, आणि हे मी इथे यमला एक एक्स्ट्राची अशी काडी लावली आहे आडवी. ते का बरं लावली आहे? कारण की आपण आयजीएम याच्यानंतर तुम्ही जेव्हा पण लिहाल तेव्हा यम साधा लिहायचा नाही, यम लिहायचा असा. हे कोणत्या पुस्तकात सांगितलेलं नाहीये, आजपर्यंतच्या कोणत्याच डॉक्युमेंटमध्ये सांगितलेलं नाहीये, पण मी सांगतो म्हणून लक्षात ठेवा. का बरं? त्याचं रिझन सांगतो आहे. बघा, याचं स्ट्रक्चर जे आहे ते पेंटॅमर आहे. हे पहिली काडी, हे दुसरी काडी, हे तिसरी काडी, हे चौथी काडी, आणि एक्स्ट्राची एक काडी देऊन द्यायची. म्हणजे तो यम तुमच्या डोक्यामध्ये जेव्हाही तुम्ही आयजीजी, इथून पुढे तुम्ही आता जॉबवर लवकरच लागणार आहे, माझे क्लासेस करताय म्हणजे तुमचा टेक्निकलचा पोर्शन कव्हरच आहे. पण तुम्ही जॉबमध्ये येत असाल किंवा आता इन फ्युचर दुसऱ्याही सेक्टरमध्ये तुम्ही असाल, जेव्हा जेव्हा तुम्हाला आयजीएम आठवेल तेव्हा माझी आठवण यायला पाहिजे. आणि हा यम जो आहे आयजीएम, जेव्हा तुम्ही लिहाल त्या यमला यात थोडीशी डॅश देऊन द्या, एक तर माझ्यासाठी देऊन द्या, म्हणजे तुम्हाला लक्षात राहील. आणि याच्यासोबत एक गोष्ट अजून लक्षात राहील की ह्याच्यामध्ये जो स्ट्रक्चर आहे ते पेंटॅमर आहे. आता पेंटॅमर म्हणजे काय? हा वाय स्ट्रक्चर 1 2 3 4 आणि 5. वाय किती आहे? 1 2 3 4 5, म्हणजे 5 प्रकारे एक स्ट्रक्चर मोनोमर, दुसरा मोनोमर, तिसरा मोनोमर, चौथा आणि 5वा, असे 5 स्ट्रक्चर कंबाईन स्ट्रक्चर जे याचं असतं. तर मी हिंमत केली होती, जसं मी मोनोमर काढण्याची हिंमत केली होती तशीच मी हिंमत आयजीएम काढण्याची पण प्रयत्न केला. मी इतकं वाह्यात स्ट्रक्चर निघालं की मी शेवटी ते मिळवून टाकलं. आता मी गुगलवरून स्क्रीनशॉट काढणार आणि तुमच्या ग्रुपला पाठवून देणार. तिथे काही जमला नाही मला कार्यक्रम, आणि ते मी डॉट गिट करायचा प्रयत्न केला, पण तो कार्यक्रम माझा खूप वाईट झाला, त्याच्यामुळे मी ते मिटवून टाकलं. आणि आता तुम्हाला मी ग्रुपवर पाठवणार, तर तिथून ते मी समजून घ्यायचं. पेंटॅमर मध्ये काय लक्षात ठेवायचं? पेंटॅमर याचं स्ट्रक्चर आहे. दुसरी गोष्ट, सिरम मध्ये याचं पर्सेंटेज जे आहे, पेंटॅगोनल असून पण, पेंटॅमर असून पण, याचं स्ट्रक्चर जे आहे ते कसं आहे? 5 ते 10% फक्त. ठीक आहे. आणि ब्लड मध्ये असतो, लिम्फ मध्ये असतो, आणि बीटा सेल स्ट्रक्चर मध्ये देखील हे पाहायला मिळते. आणि 5% 5% तो आहे, 5 दिवसाचा आहे. मानाचा 5 दिवसाचा, गणपती 5-10 दिवसाचा आहे तो कोण? एम. ठीक आहे. तर हा एक तर पेंटॅमर स्ट्रक्चर आहे, 5-10% सिरम मध्ये राहतो, 5 दिवस त्याची हाफ लाईफ पिरियड पण आहे. आणि प्लॅसेंटल ट्रान्सफर होतो का? यस. हे दोघेही लोक जे आहे, कोणता? जी आणि एम. आपण गुड मॉर्निंगला शॉर्ट मध्ये काय लिहितो? जीएम. ठीक आहे. तो हे जो जीएम आहे हा डायरेक्ट प्लॅसेंटा थ्रू ट्रान्सफर होतो असं लक्षात ठेवून द्या.
ठीक आहे. सो जीएम म्हणजे गुड मॉर्निंग, आपला तो जी तर तुम्हाला लक्षात राहतेच. आणि यम कसा लिहायचा तुम्हाला माहिती आहे, तो पेंटामर स्ट्रक्चर आहे, मोनोमर स्ट्रक्चर आहे. हे दोघंच्या दोघंही काय होतात, प्लॅसेंटा मधून बाळाकडे न्यूबॉर्न कडे काय होतात, ट्रान्सफर होतात. अशा प्रकारे ही अँटीबॉडी डायरेक्टली नेक्स्ट जनरेशन मध्ये पोहोचतात. आणि नोन फंक्शन, जसं की फर्स्ट अँटीबॉडी प्रोडक्शन ड्युरिंग दॅन इन्फेक्शन. तुम्हाला जर प्रश्न विचारला की कोणता असा अँटीबॉडी आहे की जो बॉडीमध्ये इन्फेक्शन झाल्यानंतर सर्वात पहिले ऍक्टिव्ह मोडमध्ये येतो, तो आहे आपला आयजीएम. एम किती महत्वाचा आहे, मोस्ट इम्पॉर्टंट. एम जो आहे हा पंचमुखी असल्या कारणाने तो सर्वात पहिले धावून जातो की यार मेरे पास एक नहीं तेरे पास एक है लेकिन इसके पास पावर 5 की है, इसलिए हा सर्वात पहिले धावून जातो आणि कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन झाल्यानंतर सर्वात पहिले उभा होतो की आता तुम्ही या अँटीजन एकाला. आणि 5 त्याच्याकडे पेंटामर असल्या कारणाने त्याच्यामध्ये बाइंडिंग साईट पण जास्त आहे. ठीक आहे. इफेक्टिव्ह अगेन्स्ट द मायक्रोब्स अँड द ॲग्लुटिनेटिंग एजंट. सो जे काही मायक्रोब्स असतात त्याच्या विरुद्ध हा खूप इफेक्टिव्ह आहे. इन्फेक्शन झाल्यानंतर सर्वात पहिले आपल्या बॉडीमध्ये कोणता अँटीबॉडी प्रोड्यूस होतो, तर तो आहे आयजीएम. अजून पण काही इम्युनोग्लोबिन आहे, त्याला आपण आता कव्हर करूया लगेच. सो मित्रांनो, आपण आयजीजी आणि आयजीएम ला कम्प्लीट केल्यानंतर आता आपण आयजीए संदर्भात इन्फॉर्मेशन बघूया. त्याच्यानंतर आयजीडी आणि आयजीई पण आपल्याला बघायचं आहे. सो आयजीए जो आहे त्याच्याबद्दल बघा, याचं स्ट्रक्चर डायमर आहे. डायमर म्हणजे काय, जसं मी मगाशी आपण मोनोमर बघितला, आपला जो जी होता तो मोनोमर होता म्हणजे वाय शेप मध्ये होता. आयजीएम जो होता त्याच्यामध्ये 5 वाय लागलेले होते म्हणून आपण पेंटॅमर म्हटलं. आणि हा जो आयजीए आहे हा डायमर फॉर्म मध्ये आहे, म्हणजे याला वाय किती आहे, 2 वाय त्याला लागलेले आहे. आणि सिरम मध्ये याचं पर्सेंटेज सर्वात जास्त पर्सेंटेज कोणाचं होतं, ते रिस्पेक्टफुल जीवाला त्याचं 80-85%, याचा दुसऱ्या नंबरवर दिसत आहे. म्हणजे जवळजवळ आपल्याला 10 ते 15% हा आपल्याला आयजीए वाला दिसत आहे. ठीक आहे. तर आणि त्याच्यानंतर लोकेशन याचं कुठे आहे, तर हा सिक्रिशन संदर्भात आहे. तिथे कसं लक्षात ठेवायचं, सिक्रिशन्स कोणते, जसं की आपल्या मिल्क सिक्रिशन झालं, इंटेस्टाईन मधलं सिक्रिशन झालं, सलायवा झालं, टियर झाले, आसू आपले, हे सगळं सिक्रिशन झालं. ब्लड आणि लिम्फ याच्यामध्ये पण आपल्याला हे दिसून येते आयजीए. त्याच्यानंतर याचा हाफ लाईफ 6 दिवसाचा आहे. प्लॅसेंटामधून ट्रान्सफर होतो का, बिलकुल नाही. प्लॅसेंटामधून ट्रान्सफर होणारे कोणते 2 तुम्हाला माहिती आहे, जीएम गुड मॉर्निंग, ते सगळे दोघंच्या दोघेही काय होतात, ट्रान्सफर होतात प्लॅसेंटामधून मदर पासून तर चाइल्डकडे. आणि याचं फंक्शन लोकलाइज प्रोटेक्शन ऑफ अ म्युकस सरफेस, हा म्युकस संदर्भात होता किंवा जे सिक्रिशन्स होते त्याच्या संदर्भात होता. त्याच्यामुळे तिथल्या सरफेसला प्रोटेक्शन देण्याचं काम जे आहे ते आयजीए करतो. प्रोव्हाइड इम्युनिटी टू द इन्फंट डायजेस्टिव्ह सिस्टीम. आणि जे नवीन जन्माला जे बाळ आहे तर त्याला काय आईपासून मिळालं नाहीये, पण त्याच्यामध्ये जी स्वतःची जी इम्युनिटी तयार होते, तर त्याचे जे डायजेस्टिव्ह ट्रॅक असतात तिथे जर काही इन्फेक्शन होत असेल तर अशा वेळी आयजीए जो आहे हा हेल्प करतो. तर आता बघा, मी हे जे पूर्ण आयजीए ची महत्वाची इन्फॉर्मेशन आहे ही माझ्या पद्धतीने मी अभ्यास करत असताना अशा नवीन पद्धती विचार करायचो की यार मी वाचत आहे. जसं तुम्ही आयजीजी पण वाचला, आयजीएम पण वाचला, आता मी आयजीए शिकवतोय, पुढे डी शिकवणार, ई शिकवणार. ठीक आहे, वाचलं तुम्ही, आपण वाचून घेतो. पण परीक्षेमध्ये पर्टिक्युलर प्रश्न आल्यानंतर सपोज करा टियर हा एक शब्द जर तुम्हाला लक्षात राहिला म्हणजे सिक्रिशनच्या संदर्भातला, तर अख्खा आयजीए तुम्हाला लक्षात राहील. बरोबर आहे. आणि आयजीएच्या बद्दलची आजूबाजूची इन्फॉर्मेशन पण तुम्हाला आठवायला सुरुवात होईल. टियर सिक्रेशन जर होत आहे आणि तिथे कोणती अँटीबॉडी असं जर विचारलं आणि हे 5 ऑप्शन तुमच्याकडे असते तर कन्फ्युजन होणार आहे. मग अशा वेळी तुम्ही काय करायला पाहिजे की अभ्यास जो आहे तो अशा प्रकारे आपण मांडला पाहिजे, तुमच्या नोट्स अशा प्रकारे असल्या पाहिजे की ज्या तुम्हाला त्या सिच्युएशन मध्ये पेपरच्या अंडर प्रेशर मध्ये तुम्हाला लक्षात राहू शकल्या पाहिजे. म्हणूनच मी काय केलं हे बघा, हा जो आयजीए होता त्या आयजी हा जो तुम्हाला दिसत आहे ना, हा हे काही डायग्राम नाहीये, हा आयजीए आहे. आणि इथे मी ए ला आपण जनरली 1 लाईन इथे देतो, मी 2 लाईन दिलेला आहे. ए ला इथे 2 लाईन दिला आहे. का बरं, कारण की हा डायमर आहे 2, म्हणजे आपण ह्या 2 लाईन म्हणजे 1 वाय इथे काढायचा, 1 वाय इथे काढायचा, हा एच आहे. ठीक आहे. तर हा एक झाला मोनोमर 1 आणि हा मोनोमर 2, म्हणून हा डायमर आहे. म्हणून हा ए ला आपण थोडंसं डेकोरेट करण्याचा प्रयत्न केला, डायमर पण लक्षात राहते. दुसरी महत्वाची गोष्ट, हा ए ला मी 2 डोळे काढून टाकले, त्याच्यामधून टियर आलेले दिसत आहे. तुम्हाला बघा ह्याचे डोळे आणि इथून काय दिसत आहे, टियर आलेले दिसत आहे. आणि ते टियर जे आहे याच्यावर आपल्याला लक्षात राहील की जो सिक्रिशन संदर्भातला आहे, मग ते सिक्रिशन तुमचं टियरचं असो, तुमच्या मिल्कचं असो, नंतर सलायवा सिक्रिशन असो, हे सगळे सिक्रिशन एच्या या डायग्राममुळे, टियरमुळे तुम्हाला सगळे सिक्रिशन लक्षात राहून जातील. आणि अशा प्रकारे तुम्हाला अख्खा आयजीए त्याच्यासोबत हा डायमर स्ट्रक्चर आहे, कारण की आपण इथे 2 लाईन काढलेल्या आहेत, 2 वाय प्रेझेंट आहे इकडे आणि 1 इकडे. सिक्रिशन संदर्भातला एक समजलं की ह्या जो ए आहे त्याला डोळे काढायचे, तिथून थोडेसे
आसू येत आहे असं दाखवून द्यायचं. त्याच्यामुळे काय होईल की ते पूर्ण सिक्रेशन संदर्भात जो आहे तो IgA आहे हे पण तुम्हाला लक्षात राहू शकते. आणि असंच कुठेतरी याला असं जर तुम्ही करून टाकलं याला असं, तर 6 डेचा याचा लाईफ टाईम जो आहे तो किती दिवसाचा आहे, 6 डेचा आहे असं आपण करू शकतो. बघा ते गणपती सारखं स्ट्रक्चर दिसत आहे सध्या. तर असं क्रिएटिव्ह पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे असं मला वाटते. माझा अनुभव आहे की कोणत्याही गोष्टीला आपण थोडंसं फोकस केलं म्हणजे खूप काही दरवेळेस काहीतरी कॉमिक असलं पाहिजे असं नाहीये. डायग्राम पद्धतीने जर आपण एखाद्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर त्याचा इम्पॅक्ट खूप जबरदस्त राहतो. माझ्या जर मी तुम्हाला MPSCच्या नोट्स दाखवल्या तर त्याच्यामध्ये मी असं बरंचसं केलं आहे. ज्या मराठी भाषेमध्ये ज्यांना मान्यता मिळाली अशा ज्या भाषा वेगवेगळ्या ज्या भाषा आहेत ज्यांना मान्यता प्राप्त आहे किंवा त्या भाषा आल्या कुठून आहे, कोणकोणत्या राज्यामधून आल्या आहे, याच्यासाठी मी डायग्रामॅटिकली काहीतरी बनवलेलं मला आठवतंय. म्हणजे केले आहे मी असे बरेचसे इनोव्हेटिव्ह कार्यक्रम केले आहे, लिहिले आहे, ते बनवले आहे. परीक्षेमध्ये जाऊन माझे ते बरोबर आले आहे, आठवतात, चांगले आठवतात. कारण की अशा पद्धतीने आपल्या डोक्यावर इम्पॅक्ट जो पडतो तो खूप चांगला पडतो. ते असं काहीतरी करून ठेवा. तुमच्याकडे अजून काही क्रिएटिव्ह माहिती असली, पद्धती असल्या तर मला नक्की कळवा. कारण की मला बऱ्याच विद्यार्थ्यांपर्यंत असं पोहोचवता येईल. माझ्या ज्या पद्धती आवडत असेल तर नक्की सांगा मला. ठीक आहे, पुढे बघा IgD. आता हा जो D आहे तो आहे मोनोमर, हा पण मोनोमर आहे. सो पहिला G होता तो पण मोनोमर होता, पण जो M होता तो M तर तुम्हाला माहिती आहे पेंटॅगोनल पेंटॅमर फॉर्म मध्ये मी काढून दिला होता. त्याच्यानंतर हा एक डायमरवाला आला, पण बाकी सगळे जे तुम्हाला दिसत आहेत ते कसे आहे, मोनोमर वाले आहे. हा फक्त 0.2% आहे आणि IgE हा 0.002% आहे. त्याच्यानंतर बीटा सेलच्या सरफेसवर, ब्लडमध्ये आणि लिम्फमध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. आणि प्लॅसेंटामधून ट्रान्सफर होतो का मी आधीच सांगितलं, फक्त गुड मॉर्निंग म्हणजे GM जे आहे दोघंच ट्रान्सफर होऊ शकतात, बाकीचे होत नाही. आणि हे स्टेटमेंट मी आतापर्यंत 3-4 वेळा वापरलं. तो जो गुड मॉर्निंग आहे, GM आहे, हे दोघंच ट्रान्सफर होतात, बाकी ट्रान्सफर होत नाही. तर हे पण डोक्यामध्ये ठेवत राहायचं. हे जे आता आपण लिहितोय मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे. होऊ शकते की माझ्या बोलण्यातलं हा डायग्राम मधलं पण काहीतरी परीक्षेमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकते. आणि हा टॉप्शन टिक करत असताना माझी आठवण तुम्हाला नक्की येईल जर आला तर. इनिशिएट द इम्युन रिस्पॉन्स. इम्युन रिस्पॉन्स जो आहे तो इनिशिएट करण्याचं काम पण कोण करतो, IgD करतो. त्यानंतर IgG जो आहे तो हा पण मोनोमर स्ट्रक्चर आहे आणि 0.002% हा प्रेझेंट असते सिरम मध्ये. दुसऱ्या नंबरवर हा होता सर्वात पहिला तो रिस्पेक्टफुल G होता, ज्याचं पर्सेंटेज खूप जास्त होतं. ठीक आहे. लोकेशन बाउंडेड टू द मास्ट सेल अँड द बेसोफिल. बेसोफिल म्हणजे काय, हा WBCचाच पार्ट आहे. ठीक आहे. हाफ लाईफ याची फक्त 2 दिवसाची आहे. याचं 2चं आणि याचं गणित खूप चांगलं आहे. बघा याचा सिरम जे आहे हे पण 0.002 आहे. हाफ लाईफ जे आहे ते पण किती आहे, 2 दिवसाची. याची पण तुम्ही 2-3 दिवस आहे तर 2 दिवस लक्षात करून ठेवू शकता. त्याच्यानंतर प्लॅसेंटामधून ट्रान्सफर होतं का, बिलकुल ट्रान्सफर होत नाही, हे मी आधी पण सांगितलं आहे. नोन फंक्शन ॲलर्जिक रिएक्शन मध्ये आणि लायसिस ऑफ अ वर्म. आणि हा खूप महत्त्वाचा आहे. एखाद्या आपल्या तुम्हाला माहिती आहे हेल्मॅन्थिस सारखे वगैरे डिसीज असतात, वर्म्स वगैरे असतात, त्यांचं वर अफेक्ट करण्यासाठी, त्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी आपल्याला IgE आहे. तर तो E जो आहे तो वर्म संदर्भातला आहे. तर हा जो E आहे थोडासा असा काढून घ्यायचा आणि याला असं वर्म सारखं तुम्ही त्या E ला काढू शकता. ठीक आहे. हा जो तुम्हाला निघाला आता त्या E ला तुम्ही जर थोडंसं एक्सटेंड केलं ते वर्म सारखं दिसायला लागेल आता तुम्हाला. हे काय आहे, तुम्हाला जर आता कधी विचारलं की लायसिस ऑफ वर्म साठी कोणता अँटीजन आहे, तर हे जा E वरची जी टोपी होती त्याला थोडंसं असं काढायचं, त्याच्यावर वर्म कसा असतो थोडंसं वर्म काढून घ्यायचा, त्याला पण असे डोळे दाखवून द्यायचे, 2 शिंग दाखवायचे थोडेसे असे जे मी दाखवले आहे, आणि तो झाला तुमचा वर्म. आता तुम्ही वर्म साठी कोणता IgG आहे हे कधीच विसरणार नाही. IgA बद्दल मला सांगायची गरज नाही, सिक्रेशन संदर्भातलं झालं, 6 दिवसाचे त्याचे काय झालं आपण काय म्हणतो त्याला हाफ लाईफ झालं. त्याच्यानंतर तो डायमर असतो, सिक्रेशन म्हटलं की मग तो टीयर समजला की आपल्याला मिल्क पण समजते, सलाइवा पण समजते, या सगळ्या गोष्टी समजायला लागतात. तर हे मी माझ्या पद्धतीनं तुम्हाला बेस्ट सांगण्याचा प्रयत्न केला आहे. थोडेसे टॉपिक जे आहे या संदर्भातले बाकी आहे. भेटूया आपण आपल्या नेक्स्ट क्लासमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, सत्यमेव जयते. नमस्कार, मी सुदर्शन देवघरे. पुन्हा एकदा आपण भेटतो आहे आपल्या इम्युनॉलॉजी पार्ट 3 सोबत. याआधी इम्युनॉलॉजीचे 2 जे पार्ट आहे तुम्ही बघितले असेल, आणि आजचा जो सेशन आहे हा आपण इम्युनॉलॉजीच्या जे MCQs आहे याच्यावर आपण घेणार आहे. पण त्याआधी इम्युनॉलॉजीचे काही 1-2 महत्त्वाचे टॉपिक आपले राहून गेले आहेत, ते 2 टॉपिक मी कव्हर करतो आणि यानंतर आपण इम्युनॉलॉजीच्या MCQ सेशन कडे वळूया की आतापर्यंत आपण जे शिकलं किंवा इम्युनॉलॉजीवर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. सो आपण बघितलं होतं की जो WBC आहे हा बीटा सेल मध्ये आणि B सेल आणि T सेल मध्ये कन्वर्ट होतो. तर हा बीटा सेल जो आहे, B सेल जो आहे,
हा काम कशा प्रकारे करतो याचे एक शॉर्ट मध्ये आपण चार्ट फॉर्म मध्ये समजून घेऊया. बघा, हाऊ डू द बीटा सेल बी सेल प्रोड्यूस अ अँटीबॉडी. तो अँटीबॉडी कशा प्रकारे प्रोड्यूस करतो, तर बघा, जो बीटा सेल आहे किंवा बी सेल आहे हा बेसिकली दोन प्रकारे प्रोड्यूस होऊ शकतो एज नुसार. जर आपण ऍडल्ट मध्ये बघितलं तर ऍडल्ट मध्ये काय होते की जे बोन मॅरो आहे त्याच्यामध्ये जे स्टेम सेल आहे ते बी सेल प्रोड्यूस करतात. आणि जे छोटे मुलं असतात जे फिटस फॉर्म मध्ये असतात तर त्यांच्यामध्ये लिव्हर मधून प्रोडक्शन होते. जर तुम्हाला कोणी विचारलं की फिटस मध्ये बीटा सेलचं प्रोडक्शन कुठून होते, तुम्हाला ऑप्शन दिलं बोन मॅरो दिलं, किडनी दिलं, लिव्हर दिलं, स्प्लीन दिलं, तर याचं करेक्ट आन्सर जे आहे फिटस साठी जे आहे ते लिव्हर आहे. पण हा बीटा सेल जो आहे तो प्रोड्यूस होत आहे स्टेम सेल इन द बोन मॅरो ऑफ द ऍडल्ट. म्हणजे बोन मॅरो मध्ये जे काही स्टेम सेल असतात त्याच्यापासून बीटा सेल ऍडल्ट मध्ये तयार होतो आणि फिटस मध्ये तो लिव्हर पासून तयार होतो. आता बघा, बीटा सेल जो आहे हा मॅच्युअर होतो आणि मॅच्युअर झाल्यानंतर तो मायग्रेट होतो, तो मूव्ह करतो. कुठे मूव्ह करतो, तर तो मूव्ह करतो लिम्फॅटिक ऑर्गन. आता हे लिम्फॅटिक ऑर्गन काय आहे, लिम्फॅटिक सिस्टीम काय आहे, अख्खी लिम्फॅटिक सिस्टीमच मी शिकवलेली आहे. ठीक आहे. सो लिम्फॅटिक ऑर्गन कडे तो मूव्ह करतो. जसं लिम्फ नोड असतात, जसं लिम्फ व्हेसल तुम्हाला माहिती असेल, त्या लिम्फ व्हेसलवर काय असतात, लिम्फ नोड असतात किंवा आपण स्प्लीन सारखे ऑर्गन जे म्हणतो ते याच्यामध्ये येतात. तर या ऑर्गन कडे, या लिम्फ नोड कडे ते जे आता जे तयार झालेले आहेत बीटा सेल ते काय करतात, मूव्ह करतात. आणि मग काय होते, हे बीटा सेल जे असतात ते एन्काउंटर करतात म्हणजे किल करतात. कोणाला, अँटीजन इट रिकॉग्नाइज. म्हणजे जे बीटा सेल आहे ते आता काय करणार आहे की ते जे अँटीजन, जे डिसीज कॉझिंग एजंट आहे त्यांना आता ते काय करणार आहे, एन्काउंटर करणार आहे, त्यांना आता ते किल करणार आहे. आणि ते बीटा सेल डिवायडेड इनटू द क्लोन्स. ते एका बीटा सेलचं काम नाहीये, ते स्वतःचे काय करतील, क्लोन्स तयार करतील. स्वतःसारखे दुसरे सेल ते बनवतील आणि त्या सेलला, त्या क्लोन्सला आपण काय म्हणतो आहे, प्लाझ्मा सेल असं म्हणतो आहे. सो बेसिकली गोष्ट काय झाली की बीटा सेल जे आहे ते लहान मुलामध्ये लिव्हरमध्ये आणि ऍडल्ट मध्ये जे आहे ते स्टेम सेल ऑफ अ बोन मॅरो मध्ये प्रोड्यूस होतात. आणि त्याच्यानंतर ते मायग्रेट कुठे करतात, तर जे काही आपले लिम्फॅटिक सिस्टीम आहे, लिम्फॅटिक ऑर्गन्स आहे, जसं लिम्फ झालं, स्प्लीन झालं, त्याच्याकडे ते मूव्ह करतात. आणि तिथे ते बीटा सेल काय करतात, अँटीजन को पकड के चुन के मारते हैं. लेकिन ये करने से पहले ते खूप कमी प्रमाणात असतात बीटा सेल. ते स्वतःचे भाऊबंद जे आहे ते वाढवतात आणि त्याची क्लोनिंग प्रोसेस आहे, स्वतःसारखे दुसरे बनण्याची जी प्रोसेस आहे त्याला आपण क्लोनिंग म्हणतो आहे. आणि ते काय बनवतात, स्वतःसारखे दुसरे जे त्याचे जे अवतार असतात कशाचे, बीटा सेलचे, त्याला आपण म्हणतो आहे प्लाझ्मा सेल. आणि ते प्लाझ्मा सेल मग काय करतात, सिक्रीट करतात अँटीबॉडीजला. आणि अशा प्रकारे अँटीबॉडीचं, बीटा सेल पासून अँटीबॉडी जी आहे ते डेव्हलप होते. सो बीटा सेल डायरेक्ट अँटीबॉडी प्रोड्यूस करतो का, नाही. बीटा सेल स्वतःसारखे क्लोन्स बनवतो, स्वतःसारखे अजून दुसरे सेल बनवतो, त्याला आपण प्लाझ्मा सेल असं म्हटलं. आणि त्याच्यानंतर ते अँटीबॉडी प्रोडक्शन होते आणि ते अँटीबॉडी नंतर काय करतात, अँटीजनला किल करतात. एक ऍपोप्टोसिस नावाचा एक कन्सेप्ट आहे. ऍपोप्टोसिसचा अर्थ काय होतो की आपण बघितलं आहे की अँटीबॉडी जे आहे ते कंटिन्युअसली प्रोड्यूस होत राहतात. अँटीबॉडी पण आपण बेसिकली बघितलं हे सगळे कशापासून बनत आहे, तर WBC पासून प्रोड्यूस होत आहे. तर बघा, आता जर त्या अँटीबॉडीचं काम नाहीये आणि एका दिवशी बरेचसे अँटीबॉडी आपल्या बॉडीमध्ये तयार होत आहे, ठीक आहे, किंवा आपण हे प्लाझ्मा सेल, बीटा सेल एका दिवशी बरेच प्रोड्यूस होत आहे आणि तितके अँटीजन त्यांना नाही मिळाले ज्यांना त्यांना किल करायचं आहे, आणि ते बनलेले जे एक्स्ट्रा जे अँटीबॉडीज असतील ते स्वतःला सेल्फ डिस्ट्रॉय करून घेतात. कारण की असं जर केलं नाही आणि त्या सेलची संख्या जरी ते चांगले असले पण कोणत्याही गोष्टीचं जर अति प्रमाणात सिक्रेशन झालं, कोणती गोष्ट अति झाली तर त्याची माती होणारच आहे. मग तसंच हे आहे की जे सेल्स आहे ते जर अति प्रमाणामध्ये बनत असतील आणि ते जेवढे अँटीजन आहे त्याच्यासोबत लढतील, त्यांना संपवतील, स्वतःही संपतील, विषय संपला. पण काही असे पण असणार आहे की जे एक्स्ट्रा मध्ये बनत आहे ज्याचं आपल्या बॉडीला काम नाही, ते स्वतःला डिस्ट्रॉय करून घेतात, स्वतःला किल करून घेतात. या प्रोसेसला, या कन्सेप्टला म्हणतात ऍपोप्टोसिस. बघा, द प्रोग्राम असते हे की यार ज्यांनी काम केलं, ज्यांनी अँटीजन सोबत जे लढायला जातील ते उनको तो मरना ही है, कोणासोबत अँटीजन सोबत लढता और जो काम नहीं करेंगे उनको भी मरना है. सो प्रोग्राम सेल डेथ, हे जे सेल आहे यांची प्लॅन करून स्वतःला किल करण्याची जी प्रोसेस आहे याला म्हणतात ऍपोप्टोसिस. तर बघा, ह्युमन बॉडी एव्हरी मध्ये 100 मिलियन लिम्फोसाइट्स बनवते. 100 मिलियन लिम्फोसाइट बनवल्यानंतर
इतके सगळे लिम्फोसाइट्स त्याच दिवशी मरणं पण गरजेचं आहे, कारण की कंटिन्युअसली असे लिम्फोसाइट जर आपल्या बॉडीमध्ये बनत राहिले तर हमारी बॉडी पुरी लिम्फोसाइट से भर जाएगी. तर हे आपल्या बॉडीसाठी चांगली गोष्ट नाहीये. पण इतके जितके बनत आहे 100 मिलियन लिम्फोसाइट, तितकेच मरणं देखील, तितक्यांचं डिस्ट्रॉय होणं देखील खूप महत्वाचं आहे. इट रिक्वायर्ड नॉट टू डाय. तर एवढे जर मरण नाही पावले तर काय होईल, ल्युकेमियाची कंडिशन ही कॅन्सरस कंडिशन आहे. जेव्हा डब्ल्यूबीसीचे जे प्रमाण आहे ते अतोनात वाढून जाते, खूप जास्त वाढून जाते आणि ते डब्ल्यूबीसी डिस्ट्रॉय होत नाही आपल्या बॉडीमध्ये आणि त्यांची संख्या खूप वाढून जाते. त्या प्रोसेसला, त्या कॅन्सरच्या ला म्हणतात ल्युकेमियाची सिच्युएशन. सो डब्ल्यूबीसी खूप जास्त प्रमाणात वाढणं म्हणजे ल्युकेमिया. आणि हे 100 मिलियन जे वाढले ते जर तेवढे डाय झाले नाही किंवा त्यांनी स्वतःला तेवढे डिस्ट्रॅक्ट करून घेतलं नाही तर मात्र मग काय होते, ल्युकेमियावाली सिच्युएशन येऊ शकते, जी की खूप डेंजरस असते. मग तसं झालं पाहिजे. मग बीटा सेल दॅट डज नॉट एन्काउंटर द स्टिम्युलेटिंग द अँटीजन विल सेल्फ डिस्ट्रॅक्ट. म्हणजे त्या बीटा सेलनी स्वतःला अँटीजन सोबत युद्धामध्ये उतरवलं नाही आणि स्वतः ते किल झाले नाही, ते स्वतःलाच मारून घेतात आणि अँड सेंड द सिग्नल टू द फॅगोसायटोसिस. आणि मग फॅगोसायटोसिसला सिग्नल पण पाठवतात की आता आम्ही स्वतःला मारून घेत आहे, आमचं जे काही उरलेले औषध असतात ते तुम्ही खाऊन घ्यायचं, असे सिग्नल पण पाठवतात. म्हणजे किती हुशार आहे बघा. मरना तो है, एक तो एंटीजन के साथ लड़ते लड़ते मरो, या फिर लड़ना नहीं है तो फिर खुद को ही मार डालो और सिग्नल भेज दो फैगोसाइटोसिस को कि यार अब हम खुद भी सुसाइड कर रहे हैं और तुम क्या करो कि हमारा जो बचा कुचा है उसको खा लो. तो उसको क्या बोलते हैं, फॅगोसाइटोसिस. आणि पुढे बघा, अँड सिग्नल टू द फॅगोसाइटोसिस टू डिस्पोज देअर रिमेन्स. म्हणजे आमचं जे काही उरलं आहे डेथ झाल्यानंतर ते सगळं तुम्ही खाऊन टाकायचं. Many virus infect the cell with undergoes apoptosis which to help the prevent the spread of the infection. कधी कधी काय होतं माहिती आहे का, की एखाद्या सेलला व्हायरसनी इन्फेक्ट केला, हा एक सेल आहे आणि याला व्हायरसने इन्फेक्ट केलं. आता काय होईल, हा सेल काय करतो, स्वतः डिस्ट्रॉय होऊन जातो. डिस्ट्रॉय झालं तर काय होते, याच्यावर आलेला व्हायरस पण मरतो आणि हा सेल पण मरतो. आणि याच्यामुळे काय होते की इन्फेक्शन जे पसरणार होतं ते पसरत नाही, कारण की हा सेल जर जिवंत राहिला असता तर यांनी दुसऱ्याला पण काय केलं असतं, इन्फेक्ट केलं असतं. म्हणून असे शहाणे सेल पण असतात आपल्या बॉडीमध्ये की ज्याला स्वतःला बिचारायला जर इन्फेक्शन झालं तो म्हणतो मैं खुद मर जाऊंगा आणि मी दुसऱ्याला मरू देणार नाही, आणि स्वतः ते स्वतःला डिस्ट्रॉय करून घेतात. असा जो कन्सेप्ट आहे याला म्हणतात एपोप्टोसिस. सो गाईज, मॅक्झिमम बऱ्यापैकी सगळेच कन्सेप्ट आपण इम्युनॉलॉजीवरचे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आपण कव्हर केलेले आहे. आता आपण काय करूया की इम्युनॉलॉजीवर काही एमसीक्यूज घेऊया. आणि माझी इच्छा अशी असेल की जेव्हा आता तुमच्या समोर एमसीक्यूज डिस्प्ले होतील तेव्हा माझं आन्सर सांगण्याच्या आधी तुम्हा सगळ्यांचे आन्सर यायला पाहिजे, सो दॅट तुम्हाला वेगळं यार सॅटिस्फॅक्शन राहील. मला पण बरं वाटेल की यार मुलं सॉल्व्ह करत आहे. सो मला दिसणार तर नाही तुम्ही किती चांगल्या प्रकारे सोडणार, पण तुम्हाला माहिती असेल की यार माझे एमसीक्यूचा आन्सर तुमच्याकडे व्हिडिओ स्टॉप करून घ्यायचा, सगळे एमसीक्यूचे आन्सर पहिले स्वतः देऊन बघायचे आणि मग तर मी आन्सर सांगतोच आहे किती करेक्ट आहे आपण बघूया. ठीक आहे. सो मित्रांनो, आता आपण बघूया की इम्युनॉलॉजी संदर्भातले काही एमसीक्यूज आपण घेऊया. त्यावरून तुम्हाला समजेल की तुमचा जो स्टडी आहे तो कसा चालू आहे किंवा आपण जे प्रश्न घेतले आहे किंवा टॉपिक घेतले आहे ते कशा प्रकारे विचारले जाऊ शकतात. सो मित्रांनो, आता बघा पहिला प्रश्न, नॅचरली अक्वायर ऍक्टिव्ह इम्युनिटी. ऍक्टिव्ह इम्युनिटीची गोष्ट सुरू आहे, त्यातल्या त्यात ती नॅचरल असली पाहिजे. ठीक आहे. ऍक्टिव्ह म्हणजे काय की अँटीजन विरुद्ध अँटीबॉडी प्रोड्यूस करणं, ते पण कसं, नॅचरली. वुड बी, मस्ट बी, लाईक, अक्वायर्ड थ्रू विच ऑफ द फॉलोइंग. हे कशामधून, नॅचरली अक्वायर्ड ऍक्टिव्ह इम्युनिटी खालील 4 ऑप्शन पैकी आपल्याला कशातून मिळेल हे आपल्याला बघायचं आहे. बघा, व्हॅक्सिनेशन. व्हॅक्सिनेशन 2 प्रकारचे राहू शकते. डायरेक्ट अँटीबॉडी तुम्हाला दिली जाऊ शकते, अँटीजन देखील दिल्या जाऊ शकते. म्हणजे अँटीजन यासाठी की तुमच्या बॉडीमध्ये अँटीबॉडी प्रोड्यूस व्हावा आणि खरखरचा जेव्हा अँटीजन येईल तेव्हा ते अँटीजन अँटीबॉडी रिॲक्ट होतील. तर पण प्रॉब्लेम व्हॅक्सिनेशनचा नाहीये, प्रॉब्लेम व्हॅक्सिनेशन हे नॅचरल नाहीये. ठीक आहे. नॅचरली ते आपल्याला मिळत नाही, सो व्हॅक्सिनेशन हा ऑप्शन येणार नाही. ड्रिंकिंग कोलेस्ट्रॉम जे आहे म्हणजे आईचं जे पहिलं दूध आपण म्हणतो त्यामधून अँटीबॉडी पण मिळतात, त्याच्यामुळे हे ऍक्टिव्ह मध्ये येणार नाही. नॅचरल बर्थ, आपल्याला आपला जन्म होतो तेव्हा नॅचरली आपल्यासोबत काही अँटीबॉडी येतात, तर ते नॅचरली येतात पण ते अँटीबॉडी येतात, ते पॅसिव्ह आहे, ऍक्टिव्ह नाही. आणि बघा, इन्फेक्शन विथ द डिसीज कॉझिंग ऑर्गॅनिझम फॉलोड बाय द रिकव्हरी. एखाद्या डिसीज, जसं आपण मी तुम्हाला एक्झाम्पल पण दिलं होतं दिल्ली गव्हर्नमेंटचं, एखाद्या व्यक्तीला कोविड झाला आहे, आता त्या कोविडच्या विरुद्ध त्याच्या बॉडीमध्ये नॅचरली काय होतात, अँटीबॉडी तयार होतात आणि पुन्हा जेव्हा तो कोविड त्याच्यावर ऍक्ट करतो तेव्हा ते अँटीबॉडी त्यांना मारून टाकतात. तर हे झालं
नॅचरली ऍक्टिव्ह इम्युनिटीची. कोणत्याही डिसीजचं इन्फेक्शन आपल्याला झाल्यानंतर आपल्या बॉडीमध्ये त्याच्या विरुद्ध अँटीबॉडी तयार होतात आणि त्या अँटीबॉडी ज्या असतात त्या नॅचरली प्रोड्यूस झालेल्या असतात. हे झालं तुमचं पहिलं. आता दुसरं बघा. होपफुली तुम्हाला याचे रिझन सोबत मी सगळं समजून सांगितलं आहे आणि त्याच पद्धतीने तुम्हाला विचार करावा लागेल. एका प्रश्नाला तुम्ही 30 ते 40 सेकंदामध्ये तुमचं झालं पाहिजे. कारण की आरोग्य विभागामध्ये ठीक आहे, पण जिल्हा परिषदमध्ये काय तुम्हाला मॅथ पण सॉल्व्ह करायचं आहे. मॅथ आणि रिझनिंग तिथं तुमचं डोकं जाईल. इंग्लिशमध्ये थोडासा विचार करावा लागू शकतो. सो माझं म्हणणं आहे टेक्निकल तुम्ही इतकं चांगलं करावं की 30 ते 40 सेकंदामध्ये तुमचा एक प्रश्न होऊन जावा. आता पुढे बघा. बीटा सेल मॅच्युअर इन. बीटा सेल कशामध्ये मॅच्युअर होतो? व्हाईल द टी सेल मॅच्युअर इन. ठीक आहे. सो बीटा सेल जो आहे हा कशामध्ये मॅच्युअर होतो आणि टी सेल जो आहे हा कशामध्ये मॅच्युअर होतो. तो तुम्हाला आठवत असेल. ठीक आहे. दोन ऑप्शन दिलाय. पहिल्याचा आन्सर थायमस आहे का, दुसऱ्याचं बोन मॅरो आहे का, पहिल्याचं स्प्लीन आहे का, दुसऱ्याचं बोन मॅरो आहे का, असे अल्टरनेट दोन्ही पण ऑप्शन दिलेले आहेत. सो मी आताच तुम्हाला सांगितलं होतं की बीटा सेल जे आहे हे स्टेम सेल ऑफ बोन मॅरो मध्ये होतात ऍडल्ट मध्ये आणि ते फिटस मध्ये जे आहे ते लिव्हर मध्ये प्रोड्यूस होतात. आणि आपण टी सेल बद्दल जास्त बोललो होतो, पण इथे पहिला ऑप्शन बोन मॅरो असलेला आपल्याला एकच दिसत आहे. ठीक आहे. हा आहे बोन मॅरो. सो बीटा सेल जो आहे हा कुठे प्रोड्यूस होतो तर स्टेम सेल ऑफ अ बोन मॅरो. हे मी आताच काही वेळापूर्वी घेतलेलं स्टेटमेंट आहे. कधी कधी काय होतं की आपलं नॉलेज आता शिकवण्यात माझं टी सेल बद्दल आलं नाही. ठीक आहे. आणि हा प्रश्न असा होता की ज्याला ते बीटा सेल बद्दलचं नॉलेज असेल आणि ते व्यवस्थित वाचलं असेल त्याला हा प्रश्न जमून जाईल. ठीक आहे. किंवा जर इथे दोन ठिकाणी बोन मॅरो झालं असतं तर काय झालं असतं की तुम्ही 50-50 वर येऊन गेले असते. तर कधीच कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मला प्रश्न विचारतात मुलं की सर तुमच्या बॅच मधलं सगळे येईल का. सगळे येण्यासाठी मी काही देव आहे का की कॉम्पिटेटिव्ह एक्झाम पेपर मी सेट केला आहे का. असं कोणतंच पुस्तक नाहीये कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं की 100% सिलेबस जो आहे 100% सिलेबस जो आहे त्या पुस्तकामधून येतात. जर एखाद्या पुस्तकामधून पूर्ण 100% सिलेबस येऊ शकत नाही तर माझ्या शिकवण्यातून 100% सिलेबस कसा कव्हर होईल. ठीक आहे. सो मी असं म्हणणार नाही की आता जर हा प्रश्न आला तर मला मुलं नक्की म्हणू शकतात की सर तुम्ही हा प्रश्न कव्हर नाही केला होता. बट मी केला होता. मी कसा केला होता हे तुम्हाला मी नॉलेज जेव्हा दिलं तर सराउंडच्या बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या होत्या. त्यावरून ऍटलीस्ट काही ना काही गोष्टी तुमच्या कट होत जाते. तर तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये 100% ही पुस्तक घे आणि हे पुस्तक वाचलं की तू पूर्ण कलेक्टर बनून जाशील, तुझी ही परीक्षा निघून जाईल, तू बँकिंग कराय, असं कोणतंच पुस्तक बनलं नाहीये, असा कोणताच क्लास बनला नाहीये. म्हणून माझ्याही बाबतीत तसं नाहीये. मी जेव्हा सिलेक्ट झालो तेव्हा मी तुम्हाला सांगितलं माझे 33-34 प्रश्न बरोबर होते टेक्निकलचे. ठीक आहे. 100% माझेही बरोबर नव्हते आणि इतकं बरोबर असून मी महाराष्ट्रातून 4था होतो. ठीक आहे. जो पहिला असेल बहुतेक त्याचे 35-36 बरोबर असतील. ठीक आहे. सो 100% कोणाचंच बरोबर नसतं. मला वाटतं 162 की 164 पर्यंत काहीतरी रिझल्ट होता टॉप मोस्ट आणि माझे 156 मार्क होते टोटल. पुढे बघा. सो बीटा सेल बोन मॅरो आणि जो टी सेल आहे टी सेल आणि थायमस लक्षात ठेवायला पण बघा किती सोपी आहे. टी सेल जो आहे तो पुढे प्रोड्यूस होतो थायमस मध्ये प्रोड्यूस होतो. नंतर बीटा सेल दॅट प्रोड्यूस अँड रिलीज अ लार्ज अमाऊंट ऑफ अँटीबॉडी आर कॉल्ड. बघा काय म्हटलं आहे. बीटा सेल जे आहे हे लार्ज अमाऊंट मध्ये अँटीबॉडी प्रोड्यूस करतात आणि हा देखील प्रश्न माझ्या ह्याच्यामधून गेला होता. बीटा सेल आत्ताच मी लास्ट टॉपिक जो होता बीटा सेल काय करतात त्याच्यासारखेच क्लोन प्रोड्यूस करतात. त्याला आपण प्लाझ्मा सेल असं म्हटलं होतं आणि ते प्लाझ्मा सेल नंतर काय प्रोड्यूस करतात तर अँटीबॉडी. हाऊ डू द बीटा सेल प्रोड्यूस बी सेल प्रोड्यूस अ अँटीबॉडी. आत्ताच टॉपिक झाला आहे. त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की बीटा सेल जे आहे ते पहिले प्लाझ्मा सेल प्रोड्यूस करतात आणि प्लाझ्मा सेल जे आहे ते नंतर काय प्रोड्यूस करतात अँटीबॉडी प्रोड्यूस करतात. हे मेमरी सेल काय आहे इथे जो हा मेमरी सेल लिहिला आहे याचा अर्थ काय मी थोडंसं एक्सप्लेन करून देतो. बघा काय होतं की एखादं इन्फेक्शन तुम्हाला झालेलं आहे. ते इन्फेक्शन झाल्यानंतर त्याच्या विरुद्ध तुमच्या बॉडीमध्ये अँटीबॉडी बनतात आणि ते अँटीबॉडी इतके हुशार असतात त्यांच्याकडे स्वतःचं डोकं असतं. तसाच जर अँटीजन फ्युचरमध्ये पुन्हा तुमच्याकडे आला तर ते अँटीबॉडी रिकॉग्नाइज करतात की यार इसको पहिले कभी देखा है आणि मग पुन्हा त्याच्यावर ते त्याला ऍक्टच होऊ देत नाही. त्यांना त्याच्यामुळे आपल्याला डिसीजच होऊ देत नाही. जसं तुम्ही बघितलं असेल स्मॉल पॉक्स चिकन पॉक्स सारखे डिसीज हे एकदा झाल्यानंतर पुन्हा कधीच होत नाही. याचं रिझन हे आहे की याच्या विरुद्ध तयार झालेल्या अँटीबॉडीकडे जी मेमरी असते यार आपण याला टॅकल केलं आपल्याला माहिती आहे याला कसं हँडल करायचं आहे त्याला आपण मेमरी सेल असं म्हणतो. बेसोफिल तुम्हाला माहिती आहे, किलर सेल पण तुम्हाला माहिती आहे. सो प्लाझ्मा सेल याचं करेक्ट आन्सर आहे. B and T cell produced by a stem cell that are found in. कुठे फाउंड होतात बघा हा प्रश्नाशी रिलेटेड आहे. सो याचा आन्सर जे आहे ते बोन मॅरो आहे. बी सेल आणि टी सेल जे आहे हे स्टेम सेल मध्ये प्रोड्यूस होतात. कुठे प्रोड्यूस होतात तर बोन मॅरो मध्ये प्रोड्यूस होतात. तसं टी सेल जो आहे हा बेसिकली ऍक्च्युअली येतात हे सगळे स्टेम सेल पासून, पण मग त्याला स्पेसिफाय जर आपल्याला करायचं असेल तर टी सेल जो आहे हा थायमस पासून प्रोड्यूस होतो.
नंतर बघा, विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड इज नॉट फाउंड इन अ टियर. आठवतंय का माझं तो एक ए काढलेला, असा मी काढलेला ए सोबत हे डायमर स्ट्रक्चर आहे. मग मी ते डोळे काढले होते, त्याच्यामधून टियर काढले होते आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की यार अब तुम जाके वो टियर वाला किंवा ते सिक्रेशन कशामधून होतं हे तुम्ही विसरू शकणार नाही. पण प्रश्न बघा काय आहे, विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड इज नॉट फाउंड इन अ टियर. टियर मध्ये काय फाउंड होत नाही. तर काय होते, अँटीजन ए कन्फर्म आहे, तुम्हाला माहिती आहे. आणि इथे लायसोझोम पण असतात आपल्या डोळ्यामधून, जे इथे लॅक्रिमल ग्लँड असतात, म्हणजे जे काय करतात की सिक्रेशन करतात. तर त्याच्यामध्ये लायसोझोम पण असते आणि लॅक्टोफेरिन पण असते आणि IgA चं असतेच हे सगळे इन्फेक्शन. तर काय नसते, तर तो आहे IgE नसते. ई कशा संदर्भात आहे, ई म्हणजे जे मुलींचा फेवरेट शब्द आहे. काही झालं की ई ऊ करत राहतात, ते जे ई आहे ते कशा संदर्भात होतं की वर्मच्या संदर्भात होतं. तुम्हाला जर आठवत असेल ते IgE मध्ये लिहिलेलं आहे वर्म संदर्भात. तर वर्मला पाहिल्यानंतर आपण म्हटल्यापेक्षा स्पेशली यार मेरे को बहुत कमेंट आ सकती है, मैं बोलूंगा नहीं अभी. अँटीजन ई जो आहे, ई आपण म्हणतो आहे, तर ते कशा संदर्भात आहे, ई म्हणजे वर्म्सला पाहून. सहसा आपल्या सगळ्यांच्या तोंडातून कॉमन, नो जेंडर डिफरन्सिएशन, तर सगळ्यांच्या याच्यामधून असा शब्द निघतो ई. तर तो जो ई आहे तो कशा संदर्भात होता, तुमच्या वर्म्सला वगैरेला किल करायचं, हेल्मेंथेस संदर्भात आपण बोललो होतो. तर हा एकटा जो आहे हा टियर संदर्भात वगैरे नाहीये. ठीक आहे. सो हे जे आहे सगळं आपल्या 5 MCQs आपण घेतले आहेत. अजूनही MCQ आपण घेऊया आपल्या लगेच. सो मित्रांनो, आता समोरच्या MCQs कडे आपण वळूया. बघा की नेक्स्ट 6वा MCQ काय म्हणतो आहे, विच इम्युनोग्लोबिन इज द प्रिन्सिपल वन फाउंड इन द सिक्रेशन ऑफ अ मिल्क. सो सिक्रेशन ऑफ मिल्क, सिक्रेशन म्हटल्याबरोबर तुम्हाला आठवलं पाहिजे, सिक्रेशन जो आहे तो आपण ए काढलेला होता, त्या ए ला मी डोळे काढले होते, तिथे तुम्हाला टियर दाखवले होते. तिथे टियर सोबत बाकी सिक्रेशन पण येतं, म्हणजे जसं मिल्कचं सिक्रेशन आहे तसं इतर पण सिक्रेशन येतं त्यामुळे याचं करेक्ट आन्सर जे आहे ते कोणतं आहे, इम्युनोग्लोबिन ए आहे. समोर बघूया, द इम्युनोग्लोबिन क्लास विच इज द लिस्ट अबंडंट. लिस्ट अबंडंट म्हणजे काय, सर्वात कमी प्रमाणामध्ये प्रेझेंट आहे इन अ नॉर्मल ऍडल्ट. एका नॉर्मल ऍडल्ट मध्ये खालीलपैकी जे आपण 5 अँटी इम्युनोग्लोबिन बघितलेले आहे, यापैकी सर्वात कमी कोणाचं असतं पर्सेंटेज. तर तुम्हाला आठवत असेल, जसं मी सांगितलं होतं, डीचं पर्सेंटेज जे होतं हे 0.2 होतं आणि 0.02 जे आहे ते ईचं होतं, इम्युनोग्लोबिन ईचं आणि डीचं होतं. सो याचा आन्सर जे आहे सर्वात कमी, लिस्ट अबंडंट, सर्वात कमी प्रमाणामध्ये कोणता पाहायला मिळतो, तर याचा आन्सर जे आहे ते आहे इम्युनोग्लोबिन ई आहे. तर बघा त्याच्यानंतरचा 8वा प्रश्न आपण बघूया की विच ऑफ द फॉलोइंग आर द ट्रू विथ रिस्पेक्ट टू IgE मॉलिक्यूल एक्सेप्ट विच वन. तर खालीलपैकी मॅक्झिमम गोष्टी ज्या आहेत त्या ट्रू आहे, पण एक कोणतं तरी स्टेटमेंट त्यांनी असं दिलेलं आहे जे की रॉंग स्टेटमेंट आहे. तर ते आपल्याला बघायचं आहे की खालीलपैकी कोणतं स्टेटमेंट हे रॉंग स्टेटमेंट आहे. तर बघूया पहिला, दे आर लिस्ट अबंडंट इम्युनोग्लोबिन. सो आत्ताच आपण बघितलं होतं की IgE जो आहे हा एकदम कमी पर्सेंटेज मध्ये प्रेझेंट असलेला इम्युनोग्लोबिन आहे, त्याच्यामुळे हा लिस्ट अबंडंट आहे, खूप कमी प्रमाणामध्ये प्रेझेंट आहे. तर ही स्टेटमेंट तसं पाहिलं तर बरोबर आहे. रिलॅक्स हिस्टामाइन, तर हे स्टेटमेंट देखील बरोबर आहे, हिस्टामाइनचं रिलीज होतं. दे विल क्रॉस द प्लॅसेंटा. आता तुम्हाला माहिती आहे आणि मी नेहमी जेव्हा ते सांगितलं तेव्हा मी वारंवार ह्या गोष्टी समजून सांगत होतो की काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या होत्या. त्यामध्ये हे खूपदा सांगितलं मी की GM जे आहे, गुड मॉर्निंग आपण त्याला म्हटलं होतं GM, तर तो IgG आणि IgM जे आहे हे दोघांमध्येच ॲबिलिटी आहे की ते प्लॅसेंटाला क्रॉस करू शकतात. आणि याचा अर्थ असा आहे की IgE आहे हा प्लॅसेंटाला क्रॉस करू शकत नाही. आता आपला आन्सर तर आपल्याला मिळाला आहे, एक्सेप्ट म्हटलं होतं, बाकी सगळ्या लाईन ज्या आहे त्या बरोबर आहे, पण कोणतं तरी एकच असं आहे जे चुकीचं आहे, ते चुकीचं आहे. पण आता आपण नेक्स्ट जो ऑप्शन आहे तो पण एकदा चेक करून बघूया. दे आर इन्व्हॉल्व इन द अँटी पॅरासायटिक इम्युन रिस्पॉन्स. अँटी पॅरासाइट असते, जसं मलेरिया पॅरासाइट पासून होतो, असा जर डिसीज आपल्याला होत असेल तर अशा वेळी मग कोणते इम्युनोग्लोबिन ऍक्टिव्हेट होतात, तर ते IgE होतात. तर इम्युनोग्लोबिन पॅरासाइटच्या विरुद्ध अँटीबॉडीमध्ये IgE असतोच, हिस्टॅमिन देखील तो सिक्रेट करतो आणि सर्वात कमी प्रमाणामध्ये प्रेझेंट असलेला इम्युनोग्लोबिन देखील तो आहे. हे सगळे स्टेटमेंट बरोबर आहे, फक्त हा जो एक स्टेटमेंट आहे दे विल क्रॉस द प्लॅसेंटा, हे स्टेटमेंट चुकीचं आहे आणि तेच चुकीचं स्टेटमेंट जे आहे ते आपल्याला काढायचं होतं.
तर पुढे बघा, विच डज नॉट प्रोव्हाइड अ लॉंग टर्म इम्युनिटी. म्हणजे आपण बघितले होते की आपण नॅचरली अक्वायर्ड इम्युनिटी बघितली होती, त्याच्यामध्ये पण ऍक्टिव्ह बघितली होती, पॅसिव्ह बघितली होती, आर्टिफिशियल अक्वायर्ड ते पण बघितली होती, त्याच्यामध्ये पण नॅचरली आणि आपण पॅसिव्ह बघितली होती. तर याच्यामधली कोणती अशी इम्युनिटी आहे जी सर्वात कमी टाइमसाठी, विच डज नॉट प्रोव्हाइड लॉंग टर्म, म्हणजे लॉंग टर्म साठी कोणती नाही आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. सो आर्टिफिशियली अक्वायर्ड ऍक्टिव्ह इम्युनिटी, नंतर आर्टिफिशियली अक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी, त्याच्यानंतर नॅचरली अक्वायर्ड ऍक्टिव्ह इम्युनिटी आणि नन. आता बघा, ननचा विचार नंतर करू. आर्टिफिशियल नॅचरली अक्वायर्ड ऍक्टिव्ह जर असेल, आपण एखादी गोष्ट जर ऍक्टिव्हली ती आपल्या बॉडीने केली तर ते लॉंग टर्म साठी राहतेच. आर्टिफिशियली मध्ये जर ती ऍक्टिव्ह असेल, म्हणजे आर्टिफिशियली म्हणजे काय, आपल्याला जर आपल्या बॉडीमध्ये व्हॅक्सिन थ्रू अँटीजन टाकले तर आपली बॉडी अँटीबॉडी प्रोड्यूस करेल, ही देखील इम्युनिटी बऱ्यापैकी टिकते. पण आपल्या बॉडीमध्ये जसं कोविडमध्ये झालं होतं, जर डायरेक्ट अँटीबॉडीज आपल्या बॉडीमध्ये टाकले तर अशी अँटीबॉडी मुळे तयार झालेली इम्युनिटी ही जास्त काळ टिकू शकत नाही. सो ती आर्टिफिशियल आहे आणि पॅसिव्ह फॉर्म मध्ये आहे, म्हणजे डायरेक्ट अँटीबॉडीज आपल्या बॉडीमध्ये टाकत आहे, जे की खूप जास्त लॉंग टर्म टिकू शकत नाही. सो आर्टिफिशियली अक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी याचं करेक्ट आन्सर आहे. म्हणजे क्रॉस यासाठी केलंय, कोणतं नाहीये, तर हे सगळे आहे. आणि हा जो तुम्हाला बी पोर्शन दिसतोय हा नाहीये. नंतर बघा 10वा, व्हॉट पर्टिक्युलरली अँटीबॉडी कॉज द मेन इम्युनोग्लोबिन रिस्पॉन्स. सो मेन इम्युनोग्लोबिनचा रिस्पॉन्स जर कोणी दाखवत असेल, मी सांगितलं पण होतं की कोणता अँटीबॉडी कोणतंही इन्फेक्शन झालं तर सर्वात पहिले धावून पडतो, तर तो जो होता तो इम्युनोग्लोबिन एम होता. मी सांगितलं पण होतं याचे पंचावतार आहे म्हटलं, आणि कुठेही इन्फेक्शन झाल्यानंतर सर्वात पहिले धावून पडणारा जो आहे तो आहे इम्युनोग्लोबिन एम. त्याच्यानंतर जो आहे आयजीएम, नंतर मग आयजीजी जातो. ठीक आहे. तो सर्वात पहिले कोणता रिस्पॉन्स करत असेल, मेन इम्युन रिस्पॉन्स जर कोणाचा असेल तर तो कोणाचा आहे, आयजीएमचा आहे. सो गाईज, अशा प्रकारे आपण 10 एमसीक्यूज आपण घेतलेले आहे, पण मी सगळ्या सेक्टरवर फिरवण्याचा त्याला प्रयत्न केलेला आहे. मी एमसीक्यू जास्त पण घेऊ शकलो असतो, बट तुम्हाला एकदा टॉपिक समजल्यानंतर हे मी एमसीक्यूज म्हणजे तुमच्या प्रॅक्टिस सेशन पेक्षा पण जास्त महत्त्वाचं मी याच्यासाठी घेत आहे की तुम्हाला माहित असावं की प्रश्न जर विचारले जातील तर ते कशा पद्धतीने विचारले जातात या टॉपिकवर. ठीक आहे. सो एकदा जर तुम्ही व्यवस्थित टॉपिक कव्हर केला तर मला नाही वाटत की तुम्हाला म्हणजे एमसीक्यूची प्रॅक्टिस तुम्ही केलीच पाहिजे, पण जर तुम्ही एवढे जरी केले तरी मोर दॅन सफिशियंट आहे. जर तुम्हाला वेळ मिळत असेल, तुम्हाला तुमच्याकडे सोर्स अवेलेबल असेल, गुगलवर तुम्हाला माहिती मिळत असेल, तर तुम्ही ते बिलकुल घ्या. ते आधी टॉपिक पूर्ण समजून घ्यायचा आणि त्याच्यानंतर ते एमसीक्यू सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा. काही नवीन एमसीक्यू मधून माहिती मिळत असेल तर ते आपल्या नोट्समध्ये लिहून ठेवायची. त्याच्याबद्दल माहिती काढायची असेल तर गुगलमध्ये तुम्ही सर्च करू शकता. तर हे सगळे नवीन नवीन इनोव्हेटिव्ह कार्यक्रम तुम्हाला करावा लागेल, ते नवीन माहिती जोडावं लागेल. ठीक आहे. सो माझ्या पद्धतीने मी तुम्हाला 100% देऊन इम्युनॉलॉजीचा ज्या सगळ्या आस्पेक्ट्सवर प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहे, याआधी इम्युनॉलॉजीला घेऊन जशा टाईपचे प्रश्न विचारले आहे, हा सगळा विचार करून तुमच्यासाठी मी हा पूर्ण व्हिडिओ पुटअप केला. एमसीक्यू सेशन जो होता 10 प्रश्नांचा आपण याच्यामध्ये घेतलेला आहे आणि काही समोरचे आधीचे कन्सेप्ट. सो मित्रांनो, भेटूया आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये, पुढल्या क्लासमध्ये एका नव्या कन्सेप्ट सोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.